नमस्ते, गुड इव्हनिंग. चैतन्य, प्रशांत. अ, कालच्या आपण लेक्चरमध्ये म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये आपण साधारण जे क्लायमॅटॉलॉजीची सुरुवात करताना ज्या बेसिक गोष्टी होत्या त्या पाहिल्या होत्या, ज्याच्यामध्ये की कशाला रेखांश म्हणतात, कशाला अक्षांश म्हणतात, पृथ्वी हे परिभ्रमण आणि परिवलन कसं करते, त्याच्यामुळे वेगवेगळे ऋतू कसे तयार होतात, आपण कर्कवृत्त, मकरवृत्त, विषुववृत्त कशाला म्हणतो, किंवा इंग्लिशमध्ये जर आपण सांगायचं म्हटलं तर लॅटिट्यूड्स, लॉन्जिट्यूड्स काय आहेत. त्याच्यानंतर आपण हे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, इक्वेटर हे काय आहेत, आणि त्याचबरोबर हाऊ द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन अँड रोटेट्स अबाउट इट्स ओन ॲक्सिस, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या. मी थोडक्यात मागच्या लेक्चरमध्ये जे काही पाहिलेलं आहे ते मी तुम्हाला स्लाइड वरती दाखवतो. आपण एकदम सुरुवात तर आता सध्या तर आपण क्लायमॅटॉलॉजी पाहणार आहोत, पण क्लायमॅटॉलॉजी व्यतिरिक्त कुठले कुठले टॉपिक जिओग्राफीमध्ये असतात हे सांगितलं होतं. तर हे मी एकदा स्लाइड वरती फास्ट थोडंसं जातो. प्राकृतिक भूगोलामध्ये जसे की आपण बघितलं होतं की समुद्र शास्त्राचा अभ्यास किंवा भूरूप शास्त्राचा अभ्यास आणि मग मेनली क्लायमेट असं. मग क्लायमेटमध्ये काय काय आहे ते परत ह्या स्लाइड वरती आहेच. त्याच्यानंतर जगाचा भूगोल, मग इंडियाचा भूगोल, मग महाराष्ट्राचा भूगोल, हे सगळं जिओग्राफीमध्ये अभ्यास करायला लागतं. आपण मागच्या सेशनमध्ये हे डिटेल पाहिलेलं आहे. कुठले रेफरन्स बुक्स रेफर करायचे ते पण सांगितलंय. आणि मागच्या सेशनमध्ये मग ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या आता सध्या तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत त्या घेतल्या होत्या. आणि मग हे अक्षांश, रेखांश किंवा लॅटिट्यूड्स अँड लॉन्जिट्यूड्स काय असतात, त्याचा काय फायदा होतो, काय मोजण्यासाठी इम्पॉर्टंट असतं वगैरे, त्या गोष्टी कसं कॅल्क्युलेट करतात लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड्स हे पण पाहिलं होतं. आणि मग त्यानुसार केवळ पृथ्वी हे कललेल्या अवस्थेत सूर्याच्या भोवती फिरण्याने हे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, कॅप्रिकॉन, आर्क्टिक सर्कल, अँटार्क्टिक सर्कल तयार झाले होते, हे काल आपल्या लक्षात आलं होतं. कारण ती 23.5 अंशांनी कललेली असल्यामुळे मॅक्झिमम सूर्याची जी मुव्हमेंट आहे ते कॅन्सर आणि कॅप्रिकॉन किंवा कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या मध्येच असते वर्षभरामध्ये, आणि म्हणून तो 23.5 अंश हे फिगर आहे. ते कशी फिरते सगळं डेमो वगैरे आपण पाहिलं होतं. आणि सूर्याचे किरण मग मॅक्झिमम जे डोक्यावर येतात तर ते कर्कवृत्त ते मकरवृत्तच्या दरम्यानच येतात फक्त, त्याच्या बाहेर मग ध्रुवापर्यंत कधीच नाही येत. म्हणून मग तिथे लाईट थोडस कमी येणार मग सूर्यप्रकाश, आणि त्यामुळे ते उष्ण नसून मग समशीतोष्ण असणार किंवा थंड असणार हे आपण काल पाहिलं होतं. आणि 66.5 अंशापासून ध्रुवापर्यंत म्हणजे आर्क्टिक सर्कल पासून अगदी पोलर नॉर्थ पोल पर्यंतचा जो एरिया आहे तर 24 तासामध्ये 21 जूनची जर कंडिशन बघितली तर पूर्ण उजेडच असतो 24 तास. हे बघतोय आपण, तर त्या पोलवरती अंधार पडतच नाही. म्हणजे 24 तास उलटून गेले तरी पूर्ण पृथ्वी फिरली स्वतःभोवती तरी त्या भागात उजेडच असतो, कारण पृथ्वी त्या दिशेने कललेली आहे सूर्याच्या बाजूला. आणि मग सिमिलरली साऊथ पोलला पण होत असतं. तर 66.5 अंशापासून पोलच्या साईड पर्यंत दोन्हीही हेमिस्फिअर मध्ये 24 तासाची रात्र 66.5 अंशालाच असते 21 जूनला, आणि त्याच्या उलट असणार मग म्हणजे साऊथ हेमिस्फिअर मध्ये ती रात्र असणार. जसं इकडे दिवस 24 तासाचा असेल तसं रात्र 24 तासाची असणार. आणि जसं जसं पोलकडे जाऊ आपण तर 70 डिग्रीला 2 महिने कंप्लीट दिवस असतो, 80 डिग्री लॅटिट्यूडला 4 महिने कंप्लीट दिवस असतो, आणि 90 डिग्री म्हणजे त्या पोलवरती 6 महिने हा कंप्लीट दिवसच असतो. ह्या सगळ्या आपण गोष्टी पाहिल्या होत्या. आणि त्यामुळे पृथ्वीचा जो मधला भाग आहे ज्याला आपण विषुवृत्तीय किंवा च्या एरियाच्या आसपासचा भाग म्हणतो, किंवा कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या दरम्यानचा ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि कॅप्रिकॉनच्या, त्याला ट्रॉपिकल एरिया म्हणतो, आणि तो हॉट आहे, उष्ण कटिबंधीय प्रदेश. आणि त्याला लागून जो आहे त्याला टेम्परेट झोन म्हणतो, किंवा मराठीमध्ये समशीतोष्ण प्रदेश. आणि मग फायनली असतो तो पोलर एरिया किंवा तो थंड प्रदेश.
हे आपण पाहिलं होतं 66.5 किंवा 60 पुढचा. साधारण असे आपल्याला 3 मेनली झोन मग पृथ्वीवर सापडतात: उष्ण, समशीतोष्ण आणि थंड, ट्रॉपिकल, टेम्परेट अँड पोलर किंवा फ्रीज, असे थंड हवेचं अशा प्रकारचे ते हे होतं. इथून मग आपलं आता क्लायमॅटॉलॉजीचे मेन जे क्लायमेट किंवा वेदरचे घटक आहेत हवामानाचे, तर ते आपण एनलिस्ट केले होते कालच्या लेक्चरमध्ये. त्यापैकी आपण 4 घटकांवरती खूप इन डेप्थ माहिती मिळवणार आहोत, कारण याच्यावरती मेनली क्लायमेट अवलंबून आहे आणि प्रश्न पण याच्यावरती जास्त आहेत आणि हे जास्त याचा परिणाम पण जास्त दिसून येतो. तर त्याच्यामध्ये पहिला आहे टेम्परेचर. पृथ्वीवरती जे तापमान आहे, हवेचं तापमान, तर हवेचं किंवा प्लेसेसचं, पृथ्वीच्या पृष्ठभागावरच्या वेगवेगळ्या प्लेसेसचं, ठिकाणांचं तापमान ते बघणार आहोत. हवेचा दाब कुठे किती काय असतो वगैरे त्या गोष्टी पण पाहणार आहोत. नंतर वारे पुण्या दिशेने कसे वाहतात, त्याला काय कारण असतात, आणि ह्या वाऱ्यांमुळे किंवा इतर काही घटनांमुळे होणारं पर्जन्य किंवा रेनफॉल, ह्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. आजच्या सेशनमध्ये आपण मेनली तापमान याच्यावरती डिस्कस करणार आहोत. हे जे 4 पाहणार आहोत त्याच्यामध्ये जे ह्या 4ही गोष्टी ज्या मेनली पाहणार आहोत आपण, तर त्याचं जर रेफरन्स जर कुठला रेफर करायला हवं बुक, तर एकतर मी दिलेले नोट्स आहेत त्या जर तुमच्याकडे ऍक्सेसिबल असतील तर ते बेस्ट आहे, मग त्याच्यापेक्षा जास्त करायची गरज नाही. पण नोट्स नसतील किंवा नोट्स व्यतिरिक्त तुम्हाला काही अजून रेफर करायचं असेल तर ते गोचिंग लिऑंगचं जे पुस्तक सांगितलेलं आहे ते, आणि त्याचबरोबर स्टेट बोर्डचे बुक्स आहेत, तर ते 6वीचं पुस्तक पण आणि 11वीचं पुस्तक पण, हे दोन्हीही पुस्तकं रेफर करू शकता तुम्ही. सेम गोष्टी थोड्या फार फरकाने दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये. हे 4ही गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. ह्या 4 म्हणजे ह्या 4: टेम्परेचर, प्रेशर, विंड, प्रेसिपिटेशन किंवा तापमान, दाब, वारे आणि पर्जन्य, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. आणि ते मराठी आणि इंग्लिश हे दोन्हीही लँग्वेजमध्ये अवेलेबल असल्याने तुम्हाला जी कम्फर्टेबल लँग्वेज आहे ती तुम्हाला रेफर करता येऊ शकते. ऍडिशनल रेफरन्सेस खरं तर तुम्हाला गरज राहत नाही, ह्या नोट्स आणि ह्याच्यामधून सफिशियंट होऊ शकतं. ज्याला इंटरेस्ट आहे पुढे टीचिंग वगैरे करण्याचा, त्यांना तुम्हाला ऍडिशनल रेफरन्स मात्र यूज करता येईल. तर आपण मग ह्या 4 घटकापैकी तापमान किंवा टेम्परेचर हा घटक आज डेप्थ मध्ये पाहूया, एकदम डिटेलमध्ये. हे जे टेम्परेचर मोजायचं यंत्र आहे तर त्याला आपण थर्मामीटर म्हणतो, तापमापक मराठीमध्ये. ठीक आहे, थर्मामीटर किंवा याला मराठीमध्ये तापमापक असं म्हणता येईल. तर हे आहे, आणि इंग्लिशमध्ये थर्मोमीटर, सगळ्यांना तुम्हाला बाकीच्यांना माहित असेल. तर हे आहे थर्मोमीटर. मध्ये बेसिकली मर्क्युरी असतं, आणि मर्क्युरी हे म्हणजे पारा, आणि जर टेम्परेचर वाढलं तर पारा किंवा मर्क्युरी हे एक्सपॅन्ड होतं, आणि टेम्परेचर जर कमी झालं तर ते कॉन्ट्रॅक्ट होतं. तर मग वातावरणाचं जर टेम्परेचर मोजायचं असेल तर ते हवेचं टेम्परेचर करेक्टली मोजलं गेलं पाहिजे. एखाद्या ठिकाणचं हवेचं टेम्परेचर आहे ते मोजलं गेलं पाहिजे. म्हणून डायरेक्ट जर सूर्यप्रकाश पडला त्या थर्मामीटर वरती तर खूप जास्त टेम्परेचर वाढलेलं दिसेल. ते हवेच्या टेम्परेचर पेक्षा जास्त असणार आहे डायरेक्ट जर सूर्यप्रकाश पडला तर. तर आता उदाहरणार्थ आपण छत्री घेऊन उन्हात फिरतोय, तर तेव्हा ऊन असून सुद्धा त्याचं टेम्परेचर आपल्याला कमी जाणवेल, कारण वाऱ्याचं जे टेम्परेचर आहे ते जाणवेल आपल्याला. पण छत्रीमुळे सनरेज किंवा सूर्यप्रकाश हा कट झाल्यामुळे डायरेक्ट सूर्यप्रकाश आपल्याला जाणवणार नाही. तशा प्रकारे जर हे थर्मोमीटर डायरेक्ट सूर्यालाच्या पुढेच उन्हातच जर असेल तर जास्त टेम्परेचर दिसेल वाऱ्याच्या टेम्परेचर पेक्षा. म्हणून हे थर्मोमीटर असे उन्हात नाही ठेवायला पाहिजे, त्याला झाकून अशा ठिकाणी ठेवलं पाहिजे की ज्याच्यामध्ये वारं खेळतं राहील. मग शेजारी जी फिगर तुम्हाला दिसते चित्र, तर ह्या चित्रामध्ये तर तसं ते झाकून ठेवलेलं असतं, आणि ह्या रादर ते असं असतं की ज्याच्यामध्ये वारं येण्यासाठी ते
त्याला बॅलेशियन ब्लाइंड्स असं म्हणतात, ते वारे येण्यासाठी खालून जागा आहे सगळीकडून आणि सावली इनफ आहे. तर जे काही टेम्परेचर मोजलं जाईल ते उन्हाचं न मोजलं जाता किंवा डायरेक्ट सूर्यप्रकाशाचं न मोजलं जाता बाहेर असलेल्या हवेचं टेम्परेचर मोजलं जाणार. मग थर्मोमीटर अशा ठिकाणी ठेवलं जातं. अशा ठिकाणी ठेवल्या जाणाऱ्या ह्या सगळ्या ज्या अरेंजमेंटला स्टीव्हन्सन स्क्रीन असं म्हणतात. हे त्या सायंटिस्टच्या नावाने ज्यांनी हे शोधलेलं आहे त्याच्यावरून हे नाव आहे. त्याला काही मराठीमध्ये हे तेच म्हणतात मग, स्टीव्हन्सन स्क्रीन. आणि मग दिवसभरातून 2 वेळा टेम्परेचर मोजलं जातं. खरं तर दिवसभराचं अवरेज टेम्परेचर जर काढायचं असेल तर त्यातल्या त्यात बेटर करेक्ट अवरेज यावं यासाठी काय करायला पाहिजे, तर 24 तासामध्ये दर तासाला टेम्परेचर मोजायचं आणि 24 पूर्ण सगळ्या टेम्परेचरचे ऍडिशन करून त्याला 24 न डिवाइड करायचं, मग त्या दिवसाचं अवरेज टेम्परेचर येतं. पण एवढं करूनही काय असा काही खूप मोठा फरक पडत नाही आणि थोडाफार फरक पडला जरी तरी त्याचा काही उपयोग असा काही खूप होत नाही आणि त्याच्यामध्ये 24 वेळा टेम्परेचर मोजत बसण्याची एनर्जी विनाकारण वाया जाते. म्हणून प्रॅक्टिकल पर्पजेससाठी म्हणून विचार केला तर 2 वेळा जर टेम्परेचर मोजलं तर ते इनफ राहू शकतं दिवसाचा अवरेज काढायला. ते एवढा करेक्ट तर राहणार नाही जेवढं 24 तास आपण दर तासाला मोजू त्या कंपॅरिझनने, पण प्रॅक्टिकल पर्पजेससाठी त्याचं इनफ राहू शकतं. म्हणून 2 वेळा टेम्परेचर मग मोजलं जातं. मग 2 वेळा मोजायचं तर एकदा जेव्हा पृथ्वीचं टेम्परेचर म्हणजे त्या एरियाचं टेम्परेचर सगळ्यात जास्त राहील त्यावेळी एकदा मोजायला लागेल आणि एकदा अशा वेळी मोजायला लागेल की जेव्हा ते सगळ्यात कमी राहील त्या दिवशीचं, आणि दोघांची बेरीज करून त्याला डिवायडेड बाय 2 केलं तर त्या दिवशीचं त्या प्लेसचं अवरेज टेम्परेचर आलं असं म्हणता येऊ शकेल. तर मग टेम्परेचर हायेस्ट जे आहे किती वाजता असू शकतं, हाय म्हणजे सगळ्यात जास्त टेम्परेचर हे किती वाजता असू शकतं प्रशांत? किती वाजता टेम्परेचर सगळ्यात जास्त मोजलं जाऊ शकतं दिवसभरातलं? अच्छा, तर बरोबर आहे, 2 ते 3च्या दरम्यान दुपारी हे टेम्परेचर सगळ्यात जास्त असतं. तसं तर सूर्य 12 वाजता एक्झॅक्टली डोक्यावर आलेला असतो आपल्या आकाशामध्ये किंवा कुठल्याही प्लेसला. मॅक्झिमम काय आता जे ट्रॉपिकल एरियाच्या बाहेर आहेत, जे टेम्परेट एरियामध्ये किंवा पोलर रिजन मध्ये, तर त्यांच्या डोक्यावर तर डायरेक्टली येणार नाही, आपण पाहिलेलं आहे. पण मग मॅक्झिमम उंच जे काही आकाशामध्ये उंच आहे सूर्य हा 12 वाजता येतो आणि 12 वाजता नंतर मग परत तो पश्चिमेकडे परत वळतो. पूर्वेकडे उगवल्यानंतर परत पश्चिमेकडे जातो तो, आणि म्हणून 12 वाजता हे मॅक्झिमम हायेस्ट लेवलला स्काय मध्ये तो आलेला असतो. म्हणून 12 वाजता हे हायेस्ट टेम्परेचर राहायला पाहिजे. पण तसं न होता दुपारी 2 ते 3च्या दरम्यान हायेस्ट टेम्परेचर मोजले जातात, कारण सूर्यापासून निघालेल्या किरणांचा इफेक्ट हा दुपारी 12 नंतर चालूच राहतो 2-3 वाजेपर्यंत. जसं आपण गॅसवर एखादा भांडी वगैरे ठेवली आणि गॅस चालू आहे बराच वेळ आणि पटकन गॅस बंद केला तरीही थोडा वेळ त्या भांड्यावरला हीट असतेच. तशा प्रकारे पृथ्वीवर सुद्धा 12 नंतर पुढे 2 ते 3 वाजेपर्यंत ही हीट असते आणि 3 नंतर मग हळूहळू ती कमी व्हायला लागते आणि म्हणून दुपारी 2 ते 3च्या दरम्यान हे हायेस्ट टेम्परेचर रेकॉर्ड होतात त्या त्या प्लेसेसचे थर्मोमीटर मध्ये किंवा ह्या स्टीव्हन्सन स्क्रीन मध्ये किंवा थर्मोमीटर मध्ये राहतात. आणि मग लोवेस्ट टेम्परेचर किती वाजता पहाटे किंवा किती वाजता असावेत, सगळ्यात कमी टेम्परेचर दिवसाचं किती वाजता मोजलं जात असावं? तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता आन्सर. किती वाजता असेल? किती वाजता असेल? सगळ्यात तुम्ही गेस करू शकता किती किती वाजता सगळ्यात कमी टेम्परेचर असू शकेल? पहाटे 4 ते 5 म्हणतो कोणी, किंवा 11, किंवा अजून काय? 11 म्हणजे रात्रीचे 11 की पहाटे 3 वाजता म्हणतात कोणी कोणी. तर लक्षात घ्या की दुपारी 3 वाजता आहे तर त्याला लॉजिक आपण बघितलं होतं की सूर्य दुपारी 12, जयदीप बरोबर आहे, 5 ते 6च्या दरम्यान.
तर 5 ते 6 किंवा 3 वगैरे म्हणण्यापेक्षा त्याचं कारण हे आहे की दुपारी जसं हायेस्ट टेम्परेचर हे 12 नंतर मोजले गेले, कारण सूर्य येऊन गेला होता आणि त्याची हीट अजून येत होती, म्हणून ते 2 ते 3च्या दरम्यान होतं. तसं सगळ्यात कमी टेम्परेचर हे सूर्य उगवण्याच्या जस्ट थोडा अगोदर, म्हणजे जेव्हा ते पहाट असते ना, पहाट, की जेव्हा अजून सूर्य होरायझनवर आलेलाही नसतो, अजून पहाट व्हायला सुरुवात झाली, म्हणजे ते पहाट व्हायला सुरुवात झाली म्हणजे सूर्य जवळ कुठेतरी आलेला आहे, तर त्याचा इफेक्ट लगेच जाणवायला लागतो आणि मग टेम्परेचर वाढायला लागतं. ते पहाट जस्ट होण्याच्या त्यावेळी सगळ्यात कमी टेम्परेचर मोजलं जातं. तोपर्यंत ती उष्णता जी पृथ्वीवर आलेली आहे ती आकाशात फेकली जाते आणि त्यामुळे थंड पडत जातो तो भाग. आणि म्हणून दिवस उगवण्याच्या जस्ट अगोदर किंवा पहाटे, मग त्याचा टाइम वेगवेगळा राहू शकतो आणि म्हणून त्यावेळी सगळ्यात कमी टेम्परेचर मोजलं जातं. आणि अशा प्रकारे मिनिमम टेम्परेचर ऑफ दॅट डे, मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ दॅट डे इज रेकॉर्डेड. मग वर्षभर किंवा महिन्याचं दररोजच 1 तारखेचं, 2 तारखेचं, 3 तारखेचं, 30 तारखेपर्यंत असं दररोज पहाटेचं पण टेम्परेचर रेकॉर्ड करून ठेवता येतं दररोजच, आणि दुपारचं पण टेम्परेचर, म्हणजे मिनिमम टेम्परेचर ऑफ एव्हरी डे आणि मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ एव्हरी डे असंही मोजता येऊ शकतं. किंवा दररोजच मग त्याचं अवरेज काढून ठेवायचं आणि मग 1 तारखेचं हे अवरेज, 2 तारखेचं हे अवरेज, 3 तारखेचं ते अवरेज, असं करायचं. आणि पूर्ण 30 दिवसाचा अवरेज काढायचं जर असेल, म्हणजे 31 तारखेचा महिना असेल तर 31 दिवसाचा, 30 दिवसाचा महिना असेल तर 30 दिवसाचा, तर त्या सगळ्यांचं ऍडिशन करायचं आणि त्याला डिवायडेड बाय तेवढ्या डेजनी त्याला डिव्हिजन करायचं. म्हणजे 30 दिवसाचं असेल तर सगळ्याला ऍडिशन करून त्याला डिवायडेड बाय 30 करायचं, म्हणजे त्या महिन्याचं टेम्परेचर येईल. लक्षात आलं सगळ्यांना? तर त्या महिन्याचं टेम्परेचर काढण्यासाठी आता उदाहरणार्थ तुमच्या समोर दिसतंय जानेवारी महिन्याचं हे लाल रेषा जी दिसते, तर त्याच्यामध्ये मी आता तुम्हाला दाखवतो, एक मिनिट, मी ब्लू ने मी ते हे करतो. तर जानेवारी महिन्याचं हे ब्लू ने केलेलं म्हणजे हे 10 डिग्री टेम्परेचर आहे, अवरेज टेम्परेचर 10 डिग्री, म्हणजे 10 डिग्री जानेवारी महिन्याचा अवरेज आहे. म्हणजे प्रत्येक दिवसाचे ते 30-31 दिवसाचं बेरीज करून त्याला डिवायडेड बाय 31 करून आलेलं टेम्परेचर आहे. 10 डिग्री जर अवरेज असेल तर लक्षात घ्या पहाटेच टेम्परेचर खूप असणार, म्हणजे 10 डिग्री तेव्हा येतं जेव्हा मे बी दुपारचं टेम्परेचर 20 डिग्री आहे ना, आणि पहाटेचं टेम्परेचर 0च्या आसपास आहे, तर 0 + 20 डिवायडेड बाय 2 केल्यानंतर त्या एक दिवसाचं 10 अवरेज येणार आहे. म्हणजे पहाट हे एकदम फ्रीजिंग असणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे 10 जेव्हा अवरेज येतं एखाद्या महिन्याचं, त्याचा अर्थ पहाटे त्या महिन्यात खूप थंडी असते, हे पण लक्षात घ्या. 10 पेक्षा खूप कमी असतं ते, कारण ते अवरेज आहे त्या दिवसाचं. हे एका दिवसाचं अवरेज आणि तसं पूर्ण 30 दिवसाचं अवरेज आहे ते 31 दिवसाचं. तर अशा प्रकारे हे जानेवारीचं 10 डिग्री टेम्परेचर आहे. फेब्रुवारीचं मग 10 पेक्षा जास्त आहे, म्हणजे असं लक्षात येतं. मार्च किंवा आता एप्रिल जर बघितला तर ह्या ठिकाणी हे 20+ आहे टेम्परेचर, हे डिग्री सेंटीग्रेड मध्ये टेम्परेचर दिसतंय तुम्हाला, बरोबर, डिग्री सेंटीग्रेड मध्ये. अशा प्रकारे मग मार्चचं वाढत चाललंय, परत मग जूनचं अजून वाढलेलं आहे, जुलैचं, मग नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये, उत्तर गोलार्धामध्ये, म्हणजे विषुववृत्ताच्या वरचा तो पृथ्वीचा जो भाग आहे तो, ते मला हे मिळेल का पठाण? तर ते ग्लोब ते, तर त्याच्यामध्ये उत्तर गोलार्धामध्ये सगळ्यात जास्त हॉटेस्ट मंथ हे कुठले असतील? उत्तर गोलार्ध म्हणजे हा विषुववृत्त हे आहे, हा पूर्ण त्याच्या वरचा भाग हा. तर त्याच्यामध्ये हॉटेस्ट मंथ आपण बघितलं होतं, कोणत्या महिन्यामध्ये सूर्य हा उत्तर गोलार्धात मॅक्झिमम आलेला असतो? तर 21 जूनला आलेला असतो, आपण बघितलं होतं. आणि 21 जूनला येऊन तो परत गेलेला आहे साऊथ हेमिस्फिअर मध्ये. तर म्हणजेच जून महिन्यामध्ये सूर्य हा नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये होता, मॅक्झिमम नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये. तिथून मग उलट प्रवास सुरू झाला साऊथ हेमिस्फिअर कडे. मग जून महिन्यामध्ये सूर्य हा उत्तर गोलार्धात असून सुद्धा जून महिना सगळ्यात जास्त गरम नसून किंवा सगळ्यात हॉटेस्ट नसून, त्याच्या नंतरचा येणारा महिना हा सगळ्यात जास्त हॉट आहे, जुलै. जसं
12 वाजता सूर्य डोक्यावर येऊन गेला आणि त्याच्यानंतर परत 2 तास हीट येणं चालूच आहे. तसं उत्तर गोलार्धामध्ये जून मध्ये सूर्य येऊन गेल्यानंतर पुढचा 1 महिना त्या सूर्याचा इफेक्ट चालूच राहतो. आणि म्हणून जुलै महिने हे सगळ्यात हॉटेस्ट मंथ्स असतात पूर्ण उत्तर गोलार्धामध्ये. पण आपण आता इंडियामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर तुम्ही म्हणाल की सर जून जुलैमध्ये तर आता सध्या तर आपण सप्टेंबर चालू व्हायची वेळ आली तर उलट थंडी आहे. जून जुलैमध्ये पण थंडी असते आपल्याकडे, तर मार्च एप्रिलमध्ये सगळ्यात जास्त गरमी असते. तर आपल्याकडे ते बरोबर आहे, कारण मार्च एप्रिलमध्ये पेक्षा खरं तर जून जुलैमध्ये अजून जास्त गरमी असते आपल्याकडे. पण त्या काळात मान्सून असल्यामुळे पूर्ण आपला जो एरिया असतो तो म्हणजे पुणे असेल, अजून तुमचं गाव कोणतं जिथं तुम्हाला हे टेम्परेचर अनुभवताय तुम्ही, तर तिथे ढग आलेले असतात ऑल टाइम. आता आपण बघतोय आज रोजी पुण्यामध्ये पूर्ण ढग कव्हर केलेला आहे, त्यामुळे सूर्यप्रकाश खाली पोहोचतच नाही. जर ढग नसते तर मग तो सूर्यप्रकाश पोहोचला असता आणि ते मग मार्च एप्रिलच्या पेक्षाही जास्त, मे पेक्षाही जास्त गरम असतं. आणि अशा प्रकारे जुलै महिने सगळ्यात जास्तच गरम असतात वर्ल्ड वाईड नॉर्थ हेमिस्फिअर मधले जर पाहिलं तर. मग तेव्हा साऊथ हेमिस्फिअर मध्ये जुलैमध्ये थंडी असणार मग सगळ्यात जास्त, म्हणजे त्याच्या उलट असतं एक्झॅक्टली. तर अशा प्रकारे मग आता ह्या नकाशामध्ये तुम्ही बघताय की जुलै महिन्यामध्ये मग सगळ्यात जास्त हे चालू आहे टेम्परेचर इथे बघताय, ठीक आहे ना. हा जुलै महिना आहे. जून महिन्यानंतर येऊन गेल्यानंतर मग ऑगस्ट पासून हळूहळू कमी व्हायला लागतं. आणि म्हणून मग पुढे चालून तुम्हाला एखादा प्लेस आता हे डिसेंबरचं आहे आणि हे जानेवारीचं, तर जानेवारी डिसेंबर किंवा फेब्रुवारी नोव्हेंबर हे महिने जर तुम्हाला कमी टेम्परेचर दिसत असेल इथं दाखवल्याप्रमाणे हे, तर आणि जून जुलै किंवा जुलै महिन्याच्या आसपास जर जास्त हीट दिसत असेल, म्हणजे टेम्परेचर सरळ दिसते त्याच्यामध्ये, तर ओळखायचं की हे प्लेस कोणत्या हेमिस्फिअर मध्ये आहे. सिंपल आहे, कुठल्या? नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये. हे प्लेस नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये आहे तेव्हाच असं होणार आहे बेल सारखा शेप कर्वचा, असा कर्व होणार तो. जर हा उलटा कर्व झाला असता की ज्याच्यामध्ये जानेवारीचे टेम्परेचर जास्त आहेत, डिसेंबरचे टेम्परेचर जास्त आहेत आणि जून जुलैचे कमी आहेत, तर हे साऊथ हेमिस्फिअरची कंडिशन असते. म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये असं घडणार खरोखरच. ऑस्ट्रेलियाचे जर तुम्ही मॅप बघितले आणि टेम्परेचर बघितले प्रत्येक महिन्याचे, तर जून जुलैमध्ये सगळ्यात कमी टेम्परेचर असणार तिथे आणि जानेवारी डिसेंबर मध्ये हायएस्ट असणार. आणि तो मॅप जो आहे तर तो असा दिसणार. त्याला काय म्हणतात वगैरे आपण बघूच पुढे, कारण पुढे चालून तुम्हाला सगळं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन येतं. आणि मग कुठल्या साऊथ हेमिस्फिअर मध्ये आहे की एखादी सिटी नाव न देता सिटी ओळखा असं जर आलं तर क्विकली ओळखता येते आपल्याला खाली दिलेल्या पर्यायानुसार, कारण ही साऊथ मधली आहे की नॉर्थ मधली, त्या टेम्परेचरचा ग्राफ कसा आहे, किती पाऊस पडतो, हेच तर शिकायचं आहे आपल्याला ह्या पूर्ण क्लायमेटॉलॉजी मध्ये. तर ते सहज इझी जाईल. मग बेल शेप जेव्हा कर्व असतो तर तेव्हा ती सिटी नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये आहे आणि जेव्हा असं असतं तेव्हा ती साऊथ हेमिस्फिअर मध्ये आहे. हे तर पहिल्यांदा हे क्लिअर होईल. किंवा आता हे कुठल्या हेमिस्फिअरचे असेल? जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल जून असे महिने खाली सेमच आहेत. कुठल्या हेमिस्फिअर मधला असू शकतोय? तुम्ही आन्सर्स करा. हा, साऊथ हेमिस्फिअर मध्ये. साऊथ कसं काय असेल? ही सध्याची जी फिगर आहे ती नॉर्थ हेमिस्फिअरचीच आहे, बेल शेप्टच कर्व आहे. पण लक्षात घ्या टेम्परेचर बघा, जानेवारीचं टेम्परेचर -15 आहे आणि जून जुलैमध्ये हायएस्ट आहे टेम्परेचर तिथेही, पण ते आहे 15 डिग्री. हायएस्ट टेम्परेचर 15 डिग्री जेव्हा असतं तेव्हा पहाटेचं टेम्परेचर मे बी 5 डिग्री वगैरे असणार. आणि म्हणजे मग हे ट्रॉपिकल एरिया मधलं असेल का? विषुववृत्तीय किंवा ट्रॉपिकल भागातला असू शकेल का हे? तर नसणार हे ट्रॉपिकल भागातलं, कारण ट्रॉपिकल भागामध्ये टेम्परेचर जास्त असणार ना सूर्य ऑल टाइम असल्यामुळे. तर एकतर टेम्परेट भागातलं असू शकतं किंवा त्या पोलर भागातला असू शकतो, थंड हवेच्या ठिकाणी. आता हळूहळू तुम्हाला हे फिगर बघून ह्या 3 पैकी आपण जे दिले होते उष्ण, समशीतोष्ण आणि पोलर, याच्यापैकी कुठल्या रिजन मधलं साधारण असू शकेल हे टेम्परेचर साधारण बघून कळू शकतं आपल्याला. तर आता काही जणांचं म्हणणं पोलर वगैरे आहे, जे आहे ते आहे, पुढे आपल्याला त्यांचे नाव आल्यावर येईल. पण हे गेस करता येऊ शकतं सहज नुसतं ग्राफ बघून. मग हे
अशा प्रकारचे हे टेम्परेचर मोजतात. पण एक सांगायचं होतं तुम्हाला की जेव्हा ते स्टीव्हन्सन स्क्रीनमध्ये हे टेम्परेचर मोजलं जातं, तर एखाद्या माणसाला जर ते टेम्परेचर फिजिकली जाऊन मोजायचं असेल तर तो 2 वेळा जात नाही, पहाटे एकदा उठून आणि परत दुपारी एकदा जाऊन असं. तर ते स्टीव्हन्सन स्क्रीनमध्ये ते असे यू ट्यूब सारखं असं हे असतं आणि त्याच्यामध्ये एकाच वेळी ते मॅक्झिमम आणि मिनिमम टेम्परेचर मोजण्याची सुविधा असते. आता ते कसं असतं काय असतं वगैरे ते आहे, परंतु त्याच्यामध्ये न पडलेलं बरं. तर ते मॅक्झिमम आणि मिनिमम थर्मोमीटरच म्हणतात, त्याचं नावच आहे मॅक्झिमम आणि मिनिमम. जास्त टेम्परेचर मोजलेलं आणि मिनिमम टेम्परेचर मोजलेलं, असं मॅक्झिमम मिनिमम टेम्परेचर मोजण्याचं ते थर्मोमीटर एकाच वेळी दिवसातल्या कुठल्याही वेळी जाऊन मोजलात तुम्ही तर ते दोन्ही रिडिंग येतील. जर तुम्ही सकाळी 10 वाजता गेलात तर आजचे पहाटेचं आणि कालच्या दुपारचं दिसेल मग, कारण अजून दुपार व्हायची आहे. आणि संध्याकाळी 6 वाजता गेलात तर आजचं दुपारचं म्हणजे हायेस्ट आजचंच आणि आजचंच सकाळचं कमी टेम्परेचर हे दोन्ही तिथं मोजलेलं असेल. त्याला मॅक्झिमम आणि मिनिमम थर्मोमीटर म्हणतात. आणि जे जिथं ठेवलं जातं त्याला स्टीव्हन्सन स्क्रीन म्हणतात, आपण बघितलं ऑलरेडी. आता ह्या तापमानाचं महत्व काय आहे जर बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, मॅक्झिमम शब्द मी मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतोय. इथे स्लाइड्स वरची काही गोष्टी इंग्लिश दिसतील तुम्हाला, पण त्याचं मी ट्रान्सलेशन करतोय, त्यामुळे लँग्वेज काही अडचण यायला नाही पाहिजे. काही काही मराठी वर्ड लिहिलेले पण आहेत. तर याचं महत्व काय आहे टेम्परेचरचं? तर हे टेम्परेचर जे आहे ना, खूप हे महत्वाची गोष्ट सांगतोय मी. तर एखाद्या ठिकाणी किती मॉइश्चर कॅरी करू शकेल तिथली हवा, हे टेम्परेचर ठरवतं. म्हणजे त्या ठिकाणची जी हवा आहे ते किती बाष्प कॅरी करू शकतं, होल्ड करू शकतं, हे टेम्परेचरवर ठरतं. टेम्परेचर जर जास्त असेल तर जास्त मॉइश्चर कॅरी होईल, टेम्परेचर जर कमी असेल तर कमी मॉइश्चर कॅरी होईल. मी अजून ते एक्सप्लेन करतो, पण आता तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल इथे. ह्या तर हे थर्मोमीटर मध्ये हे कमी लो टेम्परेचर आहे, तर कमी बाष्प आहे इथे. याच्यामध्ये अजून त्यापेक्षा जास्त बाष्प आहे आणि याच्यामध्ये अजून जास्त बाष्प आहे, कारण याचं टेम्परेचर बघता तुम्ही, याचं जास्त टेम्परेचर आहे. तर जास्त टेम्परेचर जर असेल तर बाष्प पण जास्त कॅरी करू शकतं, हा त्याचा अर्थ होतो. एक लक्षात घ्या, एक स्पंज आहे सपोज, स्पंज. तर त्या स्पंजचं टेम्परेचर थोडं जर जास्त असेल, त्या स्पंज गरमच आहे, तो स्पंज लक्षात आलं, आपण वाईप आउट करायला वगैरे, कार धुवायला वगैरे युज करतो तो स्पंज तसला. तर त्या स्पंज मध्ये त्याचं जर टेम्परेचर स्पंजचं जास्त असेल, म्हणजे हवा आहे ते गृहीत धरण्यासाठी तुम्हाला एक्सप्लेन करतो मी सोपं जाण्यासाठी. तर त्या स्पंजचं जर टेम्परेचर जास्त असेल तर सपोज 1 ग्लास पाणी त्याच्यामध्ये जर टाकलं त्या स्पंज मध्ये तर पूर्ण ते 1 ग्लास होल्ड करू शकतं, म्हणजे ते गळणार पण नाही. 1 ग्लास वर उचललं ते स्पंज तर 1 ग्लास पाणी त्याच्यामध्ये मावलेलं आहे आणि गळणार पण नाही, ते होल्ड करू शकतं त्याला. पण ते त्याचं जर टेम्परेचर, तेवढंच पाणी ग्लासमध्ये ऑलरेडी टाकलेलं आहे ते 1 ग्लास भरून, आणि मग त्याचं हळूहळू टेम्परेचर जर कमी करायला लागलो आपण त्या स्पंजचं, तर त्याला ती वॉटर होल्ड करायची कॅपॅसिटी कमी होते आणि टेम्परेचर केवळ कमी झाल्यामुळे साईज कमी होत नाही, काय नाही, त्या स्पंजचा साईज तेवढाच राहतो. केवळ टेम्परेचर कमी होण्याने पाणी गळायला लागतं त्याच्यातून, म्हणजे ते अजून मॉइश्चर होल्ड करू शकत नाही, त्याची कॅपॅसिटीचा ओव्हरफ्लो झालाय, हा त्याचा अर्थ होतो. तर असंच आहे हवेचंही. तर हवा जिथे गरम आहे तिथे जास्त मॉइश्चर होल्ड करू शकते आणि जिथे थंड आहे तिथे कमी होल्ड करू शकते. तर मग मला सांगा, विषुववृत्तीय प्रदेशातली किंवा उष्ण प्रदेशातली हवा जी आहे आपल्या, ती जास्त पाणी होल्ड करू शकेल की पोलर ध्रुवीय प्रदेशामधली हवा जास्त करू शकेल, इक्वेटोरियल किंवा ट्रॉपिकल एरिया मधली की पोलर? तुम्ही मला उत्तर द्या. ट्रॉपिकल एरिया मधली हवा हे जास्त पाणी राहील त्याच्यामध्ये, हवेतलं पाणी, जे बाष्प आहे, जे दिसणार पण नाही, तर ते तिथलं असेल की तर ट्रॉपिकल मधलं, हे सहजच लक्षात येतं. म्हणजे तेवढंच पाणी आहे सपोज ट्रॉपिकल एरियामध्येही आणि पोलर एरियामध्येही. तर पोलर एरियामध्ये ते पाणी लवकर फ्रीज होण्याची शक्यता आणि त्याचा पाऊस होण्याची किंवा गळण्याची शक्यता असते, कारण ट्रॉपिकल एरियामध्ये ते जास्त होल्ड करू शकतं, म्हणजे अजून गळणार नाही, हा त्याचा अर्थ. होल्ड करणं म्हणजे त्या हवेत आहे ते पाणी, आणि मग त्याला जर थंड केलं तर मग ते
पाणी ते बाहेरचं जे आहे ते कंडेन्स व्हायला लागतं. उदाहरण म्हणून मी सांगतो तुम्हाला कंडेन्स कसं होतं. तर आपल्या ट्रॉपिकल एरियामध्ये एखादा ग्लास ठेवलेला आहे, काचेचा किंवा स्टीलचा ग्लास, आणि त्या ग्लासमध्ये नॉर्मल पाणी आहे, नॉर्मल टेम्परेचरचं. तर बाहेर त्या ग्लासच्या बाहेरच्या बाजूने, आता मी उदाहरणार्थ हे ग्लास आहे, तर ह्या नॉर्मल टेम्परेचरला ह्याच्या बाहेरच्या बाजूने काहीच दव नाहीये, त्याच्यावरती काहीच दव नाहीये. पण याच्यामध्ये मी हळूहळू आईस क्यूब टाकायला लागलो. 1 टाकला, 2 टाकले, असे 10 टाकले सपोज. याचं टेम्परेचर हळूहळू मधल्या पाण्याचं हे कमी व्हायला लागलं. तर जसंही याच्या मधल्या पाण्याचं टेम्परेचर कमी व्हायला लागेल, याच्या बाहेरच्या बाजूला ड्रॉप्स तयार होतील बघा पाण्याचे, है ना. हे काय पाण्याचे ड्रॉप्स म्हणजे मधून आलेले झिरपून तर येत नाहीत, काचेच्या पण ग्लासमध्ये किंवा स्टीलच्या ग्लासमध्ये मधून झिरपून आलेले नाहीत. हे कुठले आले मग? हे हवेतलेच ते कंडेन्स झाले तिथे. हे हवेतले कंडेन्स कशामुळे झाले? तर मधलं टेम्परेचर त्याचं कमी झाल्यामुळे हा सरफेस पण टेम्परेचर कमी झालं त्याचं. सरफेस जेव्हा नॉर्मल टेम्परेचरला होतं, तो मॉइश्चर कॅरी करू शकत होता जास्त, पण जेव्हा त्याचं टेम्परेचर कमी झालं तेव्हा तो मॉइश्चर कॅरी करू शकला नाही, म्हणून ते ड्रॉपलेट्स मध्ये कन्वर्ट झालं आणि त्याचे मग पाणी पडायला लागलं. मग तेच ते एअर ड्रॉप्स आहेत. तसंच ढग वगैरे तयार होतात, त्याच्यामुळे ही महत्वाची गोष्ट आहे. हे कळलं तर पुढे ढग कसे बनतात वगैरे हे कळतं. तर आपण काय बघतो सध्या? तापमान बघतोय, हवेचं तापमान. आणि हे तापमानाचं महत्व काय जर म्हणालात तर, जिथे जास्त तापमान आहे तिथली हवा जास्त पाणी होल्ड करू शकते, जिथं कमी तापमान आहे तिथली हवा कमी तापमान होल्ड आय मीन पाणी किंवा मॉइश्चर होल्ड करू शकते. इथं लिहिलेलं आहे, इंग्लिश मध्ये आहे, मी ते मराठीमध्ये एक्सप्लेन करू शकतो की as relative humidity is related to the temperature of the air, it affects the nature and types of cloud formation and precipitation. साधारण मी आता जे सांगितलं त्याचंच हे एक्सप्लेनेशन आहे की सपोज एखादा ग्लास आहे आणि ग्लासमध्ये जी काही हवा आहे त्या ग्लासमध्ये ती हवा आहे, आणि त्याच्यामध्ये मी पाणी स्प्रे केलंय, स्प्रे. तर ते पाणी स्प्रे केल्यानंतर आणि वरून मी लीड लावला, म्हणजे पॅक केला, तर त्याच्यामध्ये काही दिसत नाही असं पाणी खाली आलेलं, पण ते बाष्प होऊन त्या ह्याच्यामध्ये असेल, तर त्याची वॉटर कॅरी करण्याची कॅपॅसिटी अजून जास्त आहे, म्हणून त्या पाणी हे त्या हवेत मिक्स होऊन गेलेलं आहे. म्हणजे त्या एअर पार्सलची रिलेटिव्ह ह्युमिडिटी हे खूप कमी आहे. 28 याच्यामध्ये जसं दिलंय की 28, ह्याच्या कॅपॅसिटीपेक्षा 28% भाग भरलेला आहे पाण्याचा. म्हणजे अजून बाकीचे जे 72% आहे अजून पाणी मावतं त्याच्यामध्ये. मग 72% पाणी मावणं तरी एक करू शकतो आपण त्याला ड्रॉपलेट्स मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी, किंवा त्या एअर जी होती ना त्या ग्लास मधली एअर, त्याचं टेम्परेचर कमी जर केलं, हळूहळू जर टेम्परेचर कमी केलं, इथं बघताय 30 डिग्री आहे हे, त्याच्याऐवजी जर 20 डिग्री केलं तर त्याची वॉटर कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे ती कमी होते अजून. हे बघतोय आपण, हा छोटा होतो गोल. आणि अजून जर टेम्परेचर कमी केलं तर मग बरोबर जेवढं वॉटर कॅरी होणार आहे तेवढीच त्याची कॅपॅसिटी होते, म्हणजे फुल होतं. आणि त्या ठिकाणी मग दव साचण्याची गोष्ट येते. म्हणजे तुम्ही बघताय क्रिकेट मॅचेसचं वगैरे, उन्हाळ्यात जर क्रिकेट मॅचेस वगैरे असल्या दुपारी, तर दुपारी जर उन्हात दिवसभर क्रिकेट मॅचेस असल्या तर दुपारी खेळताना कोणी म्हणणार नाही की त्या गवतावरती दव साचलेला आहे, ड्रॉपलेट्स साचलेला आहे, असं नाही. पण डे नाईट जर मॅच असेल आणि 4 वाजता मॅच सुरू होते, तर 8 वाजता खेळणाऱ्यांना ते म्हणतील की आता सेकंड इनिंग खेळणाऱ्याला, डे नाईट मॅच मध्ये सेकंड इनिंग खेळणाऱ्याला म्हणतील की यार मग तेव्हा दव आलेलं असतं, मग पाऊस तर पडलेला नाहीये, तरी ग्राउंडवर दव कसं काय आलं, मग ड्रॉपलेट्स कुठून आले? तर रात्री आपण बघितलं की त्या एअरचं टेम्परेचर कमी झालेलं आहे. दिवसा पाणी तेवढंच आहे, दिवसा पण रात्री पण, तिथे तर पाऊस पडलेला नाही, काय नाही, हवेत वॉटर होतं तेवढंच होतं ना हवेत तर. पण मग रात्री दव कसं काय तयार झाला आणि दिवसा का नाही? तर दिवसा वट्टमोर सर आहात तुम्ही? हॅलो, वट्टमोर आहे, स्लो स्लो आहे आज, कम्फर्टेबल आहे का?
कम्फर्टेबल सर. आय लव्ह सर. थँक्यू. तर मी म्हणत होतो क्रिकेटच्या उदाहरणामध्ये की तिथे पाऊस तर पडलेला नाही, एक्स्ट्रा काहीच पाणी आलेलं नाही, तरी दिवसा त्या ग्रासवरती दव साचलेलं नाहीये 4 वाजता जेव्हा मॅच सुरू झालेल्या, आणि सेकंड इनिंगला जेव्हा 8 वाजलेले आहेत वगैरे, तर त्यावेळी मात्र दव साचलेला आहे सगळीकडे, एवढं की स्लिपरीच होतं ते. मग हे होण्याचं कारण म्हणजे दुपारीच्या वेळी हे टेम्परेचर जास्त होतं, तेव्हा त्या हवेचे वॉटर कॅरी करायची कॅपॅसिटी जास्त होती, त्यामुळे ते खाली काही पाणी चिटकलेलं नव्हतं. पण जसं ही रात्र होते तेव्हा टेम्परेचर हवेचं पण कमी होतं, ग्राउंडचंही कमी होतं, आणि त्याची वॉटर कॅरी करायची कॅपॅसिटी ही कमी होऊन जाते, आणि म्हणून ते वॉटर ड्रॉपलेट्स मध्ये बाहेर पडलेलं असतं. आणि हे कमी होण्याची जी गोष्ट आहे त्याला रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणतात. तेव्हा रिलेटिव्ह ह्युमिडिटी वाढलेली असते, ती 100% होते, म्हणून त्याच्यावरती दव आलेले असतात. अजून ते पुढे आपण जेव्हा क्लाउड फॉर्मेशन वगैरे आहे त्यावेळी अजून त्याच्यामध्ये डिटेल बघू शकतो, किंवा मी जे काही सांगितलंय ते तुम्ही रिपीट व्हिडिओ पॉज करून मागे रिव्हर्स करून जर बघितलात तर तुम्हाला ते कळून जाईल. पुढे आपण सध्या पुढे जाऊ. तर कुठले कुठले फॅक्टर्स आहेत जे तापमानावरती परिणाम करतात, म्हणजे कुठे किती तापमान असणार आहे हे ठरवणारे घटक कोणते आहेत? फॅक्टर्स म्हणजे घटक. परत म्हणू नका मराठी इंग्लिश वगैरे, मी सगळे दोन्ही भाषेत सांगतोय. तर कुठले कुठले घटक आहेत की जे तापमान कुठे किती आहे हे ठरवणारे घटक आहेत? आता साधं आपलं घर जर झाकलेलं असेल सगळ्या बाजूनी, तर कम्पॅरेटिव्हली दुपारी उन्हात तर सावली असणार आणि आपणाला गरमी होणार नाही, आणि तेच ग्राउंडवर गेलो तर ऊन रखरख लागेल. तर म्हणजे हा एक फॅक्टर आहे तसा. एवढ्या छोट्या लेवलचा फॅक्टर आपण डिस्कसही केलेला नाही, कारण हा ऑब्वियस आहे कळण्यासारखा. असं काहीतरी असू शकेल ना अजून की जे फॅक्टर डिसाइड करणार? तर पहिला आहे, आपण जे की सगळ्यांना माहितच आहे आता चांगलं, तो म्हणजे लॅटिट्यूड, अक्षांश. लॅटिट्यूड आपण कालच पाहिलं होतं, पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड, म्हणजे ह्या आडव्या लाईन्स, की विषुववृत्त जर असेल, हा जर विषुववृत्त असेल तर विषुववृत्ताला ह्या पॅरलल असलेल्या सगळ्या ज्या लाईन्स आहेत गोल, त्याला आपण लॅटिट्यूड म्हटलं होतं काल. आणि ह्या लॅटिट्यूड जे आहेत ते इम्पॉर्टंट आहे की जे टेम्परेचर ठरवणार आहे कुठे किती आहे ते. जसं की आपल्याला माहिती आहे विषुववृत्तीय एरियामध्ये सूर्य पूर्ण वेळ असणार आहे, आणि म्हणून विषुववृत्तीय प्रदेशामध्ये जास्त हॉट असणार आहे, आणि पोलर एरियामध्ये सूर्य कमी असणार आहे म्हणून तिथे कूल असणार आहे. त्याचं डिस्क्रिप्शन बघूच. दुसरा फॅक्टर कोणता आहे? समुद्र सपाटीपासून एखादा प्लेस किती उंच आहे की नाही याच्यावरून पण तिथं टेम्परेचर किती आहे ठरतं. त्याला अल्टिट्यूड म्हणतो इंग्लिशमध्ये. एखादं प्लेस किती उंचीवर आहे समुद्र सपाटीपासून त्याच्यावरून ठरतं, तो एक फॅक्टर आहे. तिसरा फॅक्टर आहे कॉन्टिनेंटॅलिटी, म्हणजे समुद्रापासून किती दूर आहे एखादं ठिकाण आत, ते पण आपण पुढे बघू, प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करणार आहे. मग सागरी प्रवाह, ओशन करंट्स, सागरी प्रवाह किंवा वारे, आणि इव्हन फॉरेस्ट वगैरे. आता फॉरेस्ट वगैरे हे सगळं सोपंच आहे. काय बघू, पहिलं लॅटिट्यूड्स, सगळ्यांना लक्षात येतं. तर पहिला घटक आहे अक्षांश. तर विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सूर्यकिरण हे लंब रूपाने पडतात. हे इथं जर पडत असतील सूर्य, हा जर विषुववृत्तीय एरिया असेल तर इथं जर हा एवढ्याच आकाराचा सूर्याचे किरण पडले तर हे लंब रूपाने पडतात, आणि हेच इथे सूर्याचे किरण इथे जर पडले तर हे असे इथे तिरके पडणार, कारण जास्त एरिया कव्हर होतो हे कर्वेचरमुळे. तेवढाच किरणाचा जो पट्टा आहे तो ह्या जास्त एरियात स्प्रेड झालाय इकडे, पण इथे हे कमी एरियात स्प्रेड झालाय. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एखादी बॅटरी घ्या आणि तुमचा जो बोर्ड किंवा वही आहे ही एकदम अशी जर धरली आणि बॅटरी जर लावली तर तुम्हाला लक्षात येईल की, एक मिनिट, हे असं लाईट ही जी आहे तर ह्याच्यावरती तुम्हाला लक्षात येईल की हे कमी एरियात कॉन्सन्ट्रेट झालेले आहे. आणि तेच हा जर माझा हात असा तिरका असेल, बघताय आता दिसतंय तुम्हाला की जास्त अख्खा हात कव्हर झालाय, का तर माझा हात तो कर्वेचर वाढलाय. आणि हा जर सरळ केला तर फक्त तळ हातावर पडतोय प्रकाश, आणि असा जर पूर्ण हातावर पडतोय, म्हणजे तेवढीच बॅटरी मधून पडणारा एनर्जी आहे. पण जर ते विषुववृत्तासारखा असेल भाग तर कमी एरियात जास्त कॉन्सन्ट्रेट झालेला आहे. जर कर्वेचर असेल, जसं पोलर एरियाचा कर्वेचर आहे, तर तो जास्त एरियात स्प्रेड झालाय. त्यामुळे मुळातच उष्णता ही पोलर एरियामध्ये कमी मिळते, आणि
विषुवृत्तीय किंवा ट्रॉपिकल एरियामध्ये जास्त मिळते, म्हणून ट्रॉपिकल एरियामध्ये जास्त उष्णता असणार. हे साधं सिंपल गोष्ट आहे. त्याच्या व्यतिरिक्त ह्या तिरकं असं तुमच्या सूर्यकिरण जाताना पृथ्वीच्या ऍटमॉस्फिअर मधून खूप जास्त जायला लागतं, त्याला जास्त अंतर. त्यामुळे डस्ट पार्टिकल्स, क्लाउड्स चे अडथळे खूप राहतात. त्यामुळे ती जी लाईट जाते तिथपर्यंत ती हळूहळू हळू ते म्हणजे जास्त स्ट्रगल करून जावं लागतं. आता तुम्हाला ह्या चित्रात दिसेल हा भाग, याला जास्त एरियामध्ये मधून जावं लागतं, तर ती वीक किरण पडतात. आणि प्लस सूर्याची जी मुवमेंट आहे हिवाळ्यामधली आणि उन्हाळ्यामधली, तर हिवाळ्यामध्ये खाली दुसरीकडे गेलेला असतो सूर्य, मग अजून टेम्परेट एरिया किंवा पोलर एरियामध्ये कमी एनर्जी मिळते आणि ट्रॉपिकल एरियामध्ये तिथे सफिशियंटली एनर्जी मिळते. तर अशा प्रकारे लॅटिट्यूड हा एक महत्वाचा फॅक्टर आहे जिथे टेम्परेचर किती आहे कळू शकतं. मग मी जर म्हणालो डॅश डॅश लॅटिट्यूड्स मध्ये जास्त उष्णता असते आणि मी ऑप्शन दिले लोअर ऑब्लिक हायर, तर काय उत्तर द्याल तुम्ही? डॅश डॅश लॅटिट्यूड्स अक्षांश मध्ये उष्णता जास्त असते, तर लोअर आन्सर असेल का हायर असेल? द्या ना सगळेजण उत्तर. दोघांचे आलेत लोअर म्हणून. हा, तर लोअर. तर लो म्हणजे शब्द कशाचे आला? झिरो फिगर आहे ना, झिरो. झिरो म्हणजे विषुववृत्त आहे ना. इक्वेटरला आपण हे जे आहे हे झिरो आहे, झिरो आहे. इथे काय 30 आहे सपोज, इथे 45 आहे सपोज, आणि हे 90 आहे. तर झिरो म्हणजे हे लो आहे, 90 हे हाय आकडा आहे. म्हणून लोअर लॅटिट्यूड्स मध्ये, लोअर अक्षांशामध्ये जास्त एनर्जी राहणार आहे, म्हणजे उष्णता जास्त असणार आहे, आणि हायर लॅटिट्यूड्स मध्ये हे कमी असणार आहे. तर सिंपल आता इथून पुढे जर बोलताना, तर उष्णता हायर लॅटिट्यूड्स मध्ये कमी असणार आहे कम्पॅरेटिव्हली लोअर लॅटिट्यूड पेक्षा, आणि लोअर लॅटिट्यूड पेक्षा जास्त असणार आहे. तर अशा प्रकारे फायनली लॅटिट्यूड हा एक महत्वाचा घटक आहे अर्थवरलं टेम्परेचर डिस्ट्रीब्यूट किती होतंय हे सांगण्यासाठी. आहे कळलं इथपर्यंत? ओके. तर मग म्हणून मग आपल्याला आता इथं कळू शकतं की विषुववृत्तीय किंवा ट्रॉपिकल एरिया हा हॉट आहे, आणि पोलर रिजन कडे जसं जसं जाऊ तसं ते कोल्ड होत चाललेला आहे. आणि म्हणून ट्रॉपिकल एरिया, टेम्परेट एरिया आणि आर्क्टिक किंवा पोलर एरिया असे त्याचे भाग पडतात. आपण कालच मग पाहिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये इव्हन टेम्परेट मध्ये, आता हा जर टेम्परेट एरिया असेल, तर ह्या टेम्परेट मध्ये सुद्धा मी असे जर दोन भाग पाडले सपोज, ओके, हे असे असे दोन भाग पडले, आणि मी हे याला ए लिहिलं आणि याला बी लिहिलं, तर ह्या ए आणि बी पैकी, आणि इकडच्या पण ह्याच्यामध्ये ए लिहिला आणि बी लिहिला, तर ह्या दोन्हीचे ए आणि बी सिमिलर पोझिशनला मी लिहिलेत माझ्या कॅल्क्युलेशननी. तर मला सांगा, त्यातल्या त्यात दोन्ही टेम्परेट मध्येच आहेत, पण त्यातल्या त्यात एक आहे वार्म टेम्परेट म्हणजे थोडा उष्ण, आणि दुसरा आहे कूल टेम्परेट म्हणजे थोडासा थंड. तर वार्म कोणता असेल मला सांगा? तर ये वार्म असणार. ठीक आहे. हे अतिशय साध्या साध्या गोष्टी, पण मी थोडं ब्रेक घेत स्लो याच्यासाठी सांगतोय की पुढे चालून याचं खूप इम्पॉर्टन्स आहे. कारण ह्या भागात 3 असे प्रकारचे क्लायमेट सापडणार आहेत. असं ह्याच भागामध्ये जसं मी लिहिले ते हे 1, 2, हे 3, 4, 5, 6 असे 6 क्लायमॅटिक झोन्स ह्या केवळ ह्याच्यामध्ये. इथं पण 6 क्लायमॅटिक झोन्स असतात. आणि तेव्हा नाव देताना वार्म टेम्परेट, कूल टेम्परेट असे नाव येतात. तर जेव्हा कूल टेम्परेट म्हणू आपण, तेव्हा ते विषुववृत्ताच्या साईडला असेल की पोलकडच्या साईडला असेल? कूल टेम्परेट रिजन असं मी फास्ट बोलायला लागलो फ्युचरमध्ये. कूल टेम्परेट रिजन, तर ते इक्वेटर एरियाकडे असेल की पोलर एरियाकडे असेल, राईट. आणि मी जेव्हा वार्म टेम्परेट म्हणेल तेव्हा मग ते ट्रॉपिकल एरियाकडे किंवा इक्वेटरकडे असेल. तर मग त्याच्यावरून पुढे चालून खूप फास्ट गोष्टी येतील मग तुम्हाला. तर मग ठीक आहे, हे याचे दोन भाग पडतील, वार्म आणि कूल असंही. मला सांगा, आता आपल्याला पाहिलंय कुठे आपण सूर्य कुठे वेळ जास्त होता, काय नाही, कमी कुठे वेळ होता वगैरे. असं असताना आता आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की विषुववृत्त कुठं असतो, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि कॅप्रिकॉर्न कुठं असतं, आर्क्टिक सर्कल आणि
इव्हन 45 डिग्री लॅटिट्यूड वगैरे. तर मला हे याचं उत्तर जे आहे ना प्रायव्हेटली द्या, सगळ्यांना दिसेल असं नको. तर वर्षभरामध्ये मी प्रत्येक महिन्यामध्ये तो थर्मोमीटर घेऊन फिरतोय आणि पृथ्वीवर कुठल्या भागात जास्त टेम्परेचर मोजता येईल मी बघतो. हायएस्ट टेम्परेचर त्या वर्षाचं एका वेळेचं दुपारचंच असणार, एकतर ते दुपारी 2 ते 3च्या दरम्यानच असणार ना, का पहाटे पहाटे फिरणार मी, मला हायएस्ट टेम्परेचर मोजायचं आहे पृथ्वीवरचं म्हणून पहाटे पहाटे फिरणार की दुपारी फिरणार? तर दुपारी फिरणार. आणि दुपारी फिरणार असेल तर त्या एकाच वेळेचं म्हणजे साधारणतः 1 तासामधला अंतर मला टेम्परेचर मोजायचं आहे. थर्मोमीटर मी घेऊन फिरतोय. तर पृथ्वीवरल्या कुठल्या भागामध्ये हायएस्ट टेम्परेचर मोजलं जाईल वर्षभरामध्ये? मी जानेवारीमध्ये दररोज मोजतोय, फेब्रुवारीमध्ये दररोज मोजतोय हे. मग ऑब्व्हियसली जुलैमध्ये सगळ्यात जास्त मला सापडेल. पण मग कुठल्या प्लेसवर? विषुववृत्तावर ते सगळ्यात जास्त मोजलं जाईल की ट्रॉपिक ऑफ कॅन्सरवर मोजलं जाईल म्हणजे कर्कवृत्तावर, की मकर वृत्तावर, की आर्क्टिक सर्कलवर, की 45 डिग्री लॅटिट्यूडवर? मला उत्तर पाठवा. किती डिग्रीवरती हायएस्ट टेम्परेचर मोजलं जाईल? म्हणजे कुठल्या कुठल्या ह्याच्यावरती? इथे येत नाही आहेत मे बी. तर तुम्ही एव्हरीवन मध्ये पण सगळ्यांना दिसेल असं जरी उत्तर पाठवलं तर चालेल, मला उत्तर मिळालं नाही अजून. सगळ्यात जास्त टेम्परेचर ह्या खालीलपैकी कुठल्या ठिकाणी मोजले जातील जास्त? कोण सांगताय का? चैतन्य? ओके, सबुरी डोंगरेकरचं म्हणणं आहे की ट्रॉपिक ऑफ कॅन्सर वरती. अजून अजून बाकीच्यांनी सांगा. तर लक्षात घ्या, इक्वेटरला, बरोबर आहे, सोनल गायकवाड. अजून म्हणजे आर्क्टिक सर्कल मध्ये तर कोणाचं कन्फ्युजन राहणार नाही. इक्वेटरला अभिजित देशमुख. अजून इक्वेटर 0 डिग्रीला विशाल सरगर. अजून अजून कोणी? सबुरी म्हटलं की ट्रॉपिक ऑफ कॅन्सर किंवा कॅप्रिकॉन म्हणजे. तर बाकी सगळ्यांचं म्हणणं इक्वेटर आहे, बरोबर. कुणाला काही वेगळं आहे का उत्तर? कुणाला म्हणायचं? वॉटमॉर सर आहेत का तुम्ही? विषुववृत्तावर सगळ्यात जास्त टेम्परेचर मोजलं जाईल की त्या कर्कवृत्तावर किंवा मकर वृत्तावर? तर सबुरी डोंगरेकर त्यांचं बरोबर आहे. तर लक्षात घ्या, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर किंवा कॅप्रिकॉन वरती सगळ्यात जास्त टेम्परेचर मोजलं जातं, कर्कवृत्त किंवा मकर वृत्तावर. तिथं डेझर्ट्स असतात, आपण फ्युचरमध्ये बघणार आहोत. तर डेझर्ट्स. तर विषुववृत्तावर आपण बघतो ह्या ठिकाणी जास्त टेम्परेचर आहे, पण त्या ठिकाणी जास्त पाऊस पण आहे. वर्ल्ड मधला सगळ्यात जास्त पाऊस पण तिथे पडतो. मग पाऊस जर पडत असेल तर मग ढग आच्छादलेला आहे ते. आणि आपण पुण्याचंच एक्झाम्पल दिलं, जर ढग असतील तर टेम्परेचर खाली दिसत नाही, ते कमी दिसतं टेम्परेचर. आणि तसं म्हणून विषुववृत्तीय भागामध्ये सारखे ढग असल्यामुळे विषुववृत्तावर सूर्य जरी असला तरी ढगांमुळे ते कट झालेलं असतं आणि खाली टेम्परेचर मोजलं जात नाही जास्त. पण ह्या ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, कर्कवृत्त आणि मकर वृत्तावर मात्र तिथे पाऊस पण पडत नाही, कारण हाच तो एरिया आहे त्या कॅप्रिकॉन आणि कॅन्सरवरचा जिथं डेझर्ट्स असतात, वाळवंट असतात. वाळवंट असतात म्हणजेच पाऊस नाही आहे. पाऊस नाही म्हणजे ढग नाही आहेत. ढग नाही म्हणजे सूर्यप्रकाश डायरेक्टली खाली येऊ शकतात. जुलै महिन्यामध्ये किंवा त्यांच्या त्यांच्या रिस्पेक्टिव्ह हेमिस्फिअर मध्ये जो उन्हाळा आहे, म्हणजे नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये जुलै आणि साऊथ हेमिस्फिअर मध्ये जानेवारी, तर त्यावेळी ते हायेस्ट टेम्परेचर त्या त्या ह्याच्यावरती मोजले जातात. तर लक्षात घ्या, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर किंवा कॅप्रिकॉन याच्यावरती मॅक्झिमम टेम्परेचर हे मोजलं जातं वर्षभरामधलं एका वेळेचं जे आहे ते. मला आता मॅक्झिमम अँड मिनिमम टेम्परेचर ऑफ द डे आर रेकॉर्डेड ऍट व्हॉट अप्रॉक्सिमेट टाइम. मी ऑलरेडी सांगितलं, दिवसातलं सगळ्यात जास्त टेम्परेचर आणि सगळ्यात कमी कोणत्या वेळी मोजलं जातं, चर्चा झालेली आहे. आणि मॅक्झिमम आणि मिनिमम टेम्परेचर ऑफ द इयर आर रेकॉर्डेड इन विच मंथ इन द नॉर्थ हेमिस्फिअर. नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये तर आता आहे, पण तुम्ही मला सांगा साऊथ हेमिस्फिअर मध्ये मॅक्झिमम कधी आणि मिनिमम, असं मॅक्स लिहा कोणत्या महिन्यात आणि मिनिमम कोणत्या महिन्यात मोजलं जाईल. साऊथ हेमिस्फिअर मध्ये मॅक्सिमम कुठल्या महिन्यात असेल आणि मिनिमम कुठल्या महिन्यात असेल? मिनिमम कोणत्या महिन्यात आणि मॅक्झिमम कोणत्या महिन्यात? मॅक्झिमम जानेवारी मध्ये आणि मिनिमम जुलै मध्ये. काही जणांनी मॅक्झिमम डिसेंबर मध्ये लिहिलंय. बर, लक्षात घ्या आता, जसं आपण बघितलं होतं
की जून मध्ये सूर्य सगळ्या, हा ठीक आहे, आता आले उत्तर बऱ्याच जणांचे. जसं आपण बघितलं होतं की जून मध्ये वरती सूर्य आलेला आहे नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये, पण सगळ्यात जास्त टेम्परेचर हे जूनच्या नेक्स्ट महिन्यामध्ये आले होते, जुलै महिन्यामध्ये. आणि तसं नॉर्थ हेमिस्फिअर पासून सगळ्यात दूर सूर्य गेलेला आहे कोणत्या महिन्यामध्ये? डिसेंबर महिन्यामध्ये. कारण 22 डिसेंबरला आपण बघतो सूर्य हा ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन किंवा मकर वृत्तावर असतो, म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या त्या लाईन मध्ये असतो. सूर्य 22 डिसेंबरला हा सगळ्यात खाली दूर असतो नॉर्थ हेमिस्फिअर पासून, बरोबर ना? म्हणजे आता हे लक्षात घ्या, हा जर नॉर्थ हेमिस्फिअर असेल तर विषुववृत्ताला आपण बघतो की 21 मार्चला विषुववृत्तावर असतो सूर्य, हळूहळू हळूहळू वरती जातो, 21 जूनला हा नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये असतो. 21 जून पासून मग जून, जुलै, ऑगस्ट, परत सप्टेंबरला विषुववृत्तावर येतो. सप्टेंबर झाला, मग ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरला साऊथ हेमिस्फिअर मधल्या त्या ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन किंवा मकर वृत्तावर येतो. आणि परत मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्च करून 21 मार्चला परत त्या विषुववृत्तावर येतो. तर विषुववृत्तावर 2 वेळा आला, 21 मार्च आणि 21 सप्टेंबरला. आणि इथे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन वरती 22 डिसेंबरला गेला आणि 21 जूनला ट्रॉपिक ऑफ कॅन्सर वर गेला सूर्य. हे इथंच मुवमेंट चालली सूर्याची, कारण ह्या पृथ्वी सूर्याभोवती फिरताना अशी तिरकी फिरण्यामुळे हे कधी समोर इकडल्या बाजूने येते, कधी इकडल्या बाजूने येते, कधी ह्या बाजूने येते सूर्याच्या समोर. आता जसं कॅमेऱ्याच्या समोर ह्या बाजूने आली तसं पुढे ह्या बाजूने येते ते फिरताना, आणि त्यामुळे ते ह्या ट्रॉपिक ऑफ कॅन्सरवर सूर्याची किरण पडणार, इथं पुढे फिरून येताना इथं पडणार ते किरण, म्हणून ते सूर्याची मुवमेंट तशी दिसते. पण मी काय म्हणालो, 22 डिसेंबरला जेव्हा सूर्य इथे असतो तेव्हा तो नॉर्थ हेमिस्फिअर पासून सगळ्यात दूर असतो. मग 22 डिसेंबरला नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये थंडी पडली पाहिजे होती सगळ्यात जास्त डिसेंबर महिन्यामध्ये. पण मग आपण बघतो आपलं नॉर्थ हेमिस्फिअरच आहे ना, तर नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये सगळ्यात जास्त थंडी ही डिसेंबर महिन्यात न पडता जानेवारी महिन्यात पडते. कारण सूर्य दूर गेल्यानंतर जी उष्णता नॉर्थ हेमिस्फिअर मधून निघून चाललेली होती, ते सूर्य वापस फिरला तरी ही निघून चालणे प्रोसेस चालूच असते अजून एक पुढचा महिना. जसं येण्याची प्रक्रिया झाली होती तसंच जाण्याची पण प्रक्रिया होते. आणि म्हणून डिसेंबर हे कोल्डेस्ट मंथ नसून जानेवारी हे कोल्डेस्ट मंथ आहेत नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये, आणि जुलै हे वार्मेस्ट किंवा हॉटेस्ट मंथ आहेत नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये. ह्याच्या एक्झॅक्टली उलट जुलै हे सगळ्यात कोल्ड मंथ आहेत साऊथ हेमिस्फिअर मध्ये, म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये सगळ्यात कोल्ड हे जुलैमध्ये असणार आणि जानेवारीमध्ये तिथे सगळ्यात जास्त हॉट असणार. त्यामुळे क्रिकेट टीम तिकडे गेली न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलियामध्ये, तर हे सगळे साऊथ हेमिस्फिअर मधले प्लेसेस आहेत, सगळीकडे सिमिलर घटना घडताना दिसतील. ठीक आहे. जर टेम्परेचर जे आहे, आता तुम्ही बघताय की ही लाईन साधारण ही लाईन जी आहे ही बघा, किती डिग्री सेंटीग्रेडची लाईन आहे ती आणि कोणत्या महिन्यातली आहे. तुम्ही डिग्री लिहा आणि महिना लिहा, तिथलं बघून सांगायचं आहे. कोणता महिना आहे इथे दिलेला आहे. पण देण्यापेक्षा हे तुम्हाला लक्षात येईल की ह्या महिन्यामध्ये टेम्परेचर जास्त साऊथ हेमिस्फिअर मध्ये आहेत का नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये, त्या लाईनला याच्यावरून पण लक्षात येऊ शकतं. आता मी जे रेड लाईन ओढली तर ती कर्कवृत्ताची लाईन होती, किंवा इथून साधारण ह्या भागातून विषुववृत्त जातो, ही विषुववृत्ताची लाईन आहे. आणि ऑस्ट्रेलियामधून हा मकर वृत्त जातो, आता ही खालची लाईन. तर ऑस्ट्रेलियाच्या तिथे बघतोय आपण, ऑस्ट्रेलिया हे जे प्लेसेस असे आहेत ते, तर 30 डिग्री पर्यंत टेम्परेचर गेल्याचं दिसते, 30 डिग्री. आणि इथे म्हणजे हे इक्वेटरच्या खालच्या बाजूला चाललंय. विषुववृत्ताच्या नॉर्थला मग हा ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जो आहे कर्कवृत्त, तिथे 20 डिग्री टेम्परेचर आहे. म्हणजे साऊथ हेमिस्फिअर मध्ये जास्त टेम्परेचर आहे, पहिली गोष्ट कळतंय. आणि जास्त टेम्परेचर साऊथ हेमिस्फिअर मध्ये असेल तर नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये सध्या विंटर असणार,
आणि विंटर आहे म्हणजेच हे जानेवारी महिना आहे. सगळ्यात कुलेस्ट जानेवारी महिन्यात असतं ना टेम्परेचर, म्हणून हा जानेवारी महिना आहे. तर जानेवारी महिन्यामध्ये लक्षात घ्या, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर किंवा कर्कवृत्त जिथून गेलाय त्या सेम लाईन वरती सगळ्या प्लेसेस वरती 20 डिग्रीच्या आसपास टेम्परेचर असतं. मग त्या कर्कवृत्त कुठून गेला हे तुम्हाला नकाशात जाऊन परत घरी नीट बघायला लागेल. पूर्ण जगभरामधून कर्कवृत्त कुठल्या कुठल्या देशातून गेलाय हे नीट बघायला लागेल. उदाहरणार्थ आपल्या इंडियामध्ये भोपाळ मधलं जे म्हणजे मध्य प्रदेश मधलं भोपाळ आहे, किंवा गुजरात मधलं गांधीनगर आहे, किंवा छत्तीसगडची रांची आहे, किंवा आगरताळा हे आपल्या त्रिपुराची कॅपिटल आहे, किंवा ढाका, ह्या लाईन मधून तो चाललेला आहे कर्कवृत्त. मग इथे जानेवारीमध्ये 20-20 डिग्री टेम्परेचर असणार. मग याच्या नॉर्थला म्हणजे दिल्ली वगैरे याच्यापेक्षा कमी असेल की जास्त असेल? पटकन सांगा. नॉर्थला याच्या कमी असेल का जास्त असेल? हा, एक्झॅक्टली कमी असणार. आता क्विकली कळतंय आपल्याला, कारण पोलकडच्या बाजूला कमी असणार कधी टेम्परेचर, आणि मग इक्वेटरकडच्या बाजूला हे जास्त असेल. म्हणजे मग आपल्याला सहज आता एक गोष्ट कळून जाते की जर तुम्हाला विचारलं कोणीही की नॉर्थ इंडिया मधलं टेम्परेचर जानेवारीमध्ये किती असतं ऑन ॲव्हरेज, तर तुम्ही 25 तर म्हणणार नाही, 20 सुद्धा म्हणणार नाही, कारण भोपाळ तुम्हाला माहिती आहे कुण्या लाईनला आहे. तर त्या भोपाळच्या लाईन पेक्षा कमीच सांगणार ना, काय 2, 3, 5 नाही. आता कोणीतरी 15 सांगितलं, तुम्ही भले 18 सांगाल, 17 सांगाल, पण 20, 22, 25 नाही सांगणार, कारण तुम्हाला हे माहिती आहे की इथलं जे टेम्परेचर आहे तर ते ह्या ट्रॉपिक ऑफ कॅन्सर वर असलेल्या लाईन पेक्षा कमी असणार आहे. तर 20 डिग्री जी टेम्परेचरची लाईन आहे डिग्री सेल्सिअस, ही त्या ट्रॉपिक ऑफ कॅन्सरला पॅरलल जाते. आता ही लाईन जे ओढतात ना, हे कशी ओढतात, तर इक्वल टेम्परेचर मोजणारे प्लेसेस जोडतात एका वेळी. इक्वल टेम्परेचर मोजणारे जे प्लेसेस आहेत इक्वल टेम्परेचर असलेले, तर ते जोडतात, आणि त्याला असे जे प्लेसेस आहेत की जिथं इक्वल टेम्परेचर आहे त्या प्लेसेसला जोडलेली लाईन जी आहे ती, त्या लाईनला समताप रेषा म्हणतात. समताप रेषा, किंवा इंग्लिशमध्ये सोपा आहे अजून, आयसोथर्म्स म्हणतात. आयसोथर्म्स. थर्म म्हणजे टेम्परेचर, आयसो म्हणजे इक्वल. तर आयसोथर्म्स असं समताप रेषा. मग ह्या ज्या रेषा ज्या दिसत आहेत ना आडव्या उभ्या वगैरे, तर ह्या सगळ्या समताप रेषा आहेत, हे लक्षात घ्या. आता लंडन इथे आहे मित्रांनो, उद्या चालून आपली ह्याची चर्चा होणार आहे. तर लंडन मध्ये जानेवारीचा महिना जे कोल्डेस्ट मंथ आहे तो किती डिग्रीचा दिसतोय, तर तो 5 डिग्रीचा आहे, म्हणजे 0 नाही आहे. आणि लंडन हे साधारण 46 म्हणजे 50 डिग्री नॉर्थ लॅटिट्यूडला जवळपास आहे, तर 50 डिग्री नॉर्थ लॅटिट्यूडला. आणि तेच तुम्ही बघितलात की नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिका मधला म्हणजे कॅनडा आणि युएसए ची ही बाउंड्री आहे 49. तर इथे 0 ते 5 च्या मध्ये सगळा अख्खा कॅनडा जर बघितला तुम्ही, 5 डिग्री पेक्षा कमी टेम्परेचर असलेला आहे तेव्हा, म्हणजे 0 पण आहे, मायनस पण आहे. पण तेच जर युके बघितला तिथे, युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंड, तर फक्त 5 डिग्री. 5 डिग्री म्हणजे इनफ चांगलं आहे. पुण्यात सुद्धा आपण 4 डिग्री वगैरे जातं कधी कधी, 7 डिग्री, 8 डिग्री. तर 5 डिग्री म्हणजे आल्हाददायक आहे. मग मला सांगा, युके मध्ये जगामध्ये कोणत्याही महिन्यामध्ये 5 डिग्री पेक्षा जास्त टेम्परेचर असेल की 4-5 महिने ह्याच्यापेक्षा कमी असेल? 5 डिग्री पेक्षा जास्त असेल की कमी असेल बाकीच्या महिन्यांमध्ये? बाकीच्या महिन्यांमध्ये 5 डिग्री पेक्षा जास्त असेल, कारण सगळ्यात कुलेस्ट मंथचा आपण जानेवारी पाहतोय. एक्झॅक्टली, सगळ्यांची उत्तर बरोबर येतात. तर सगळ्यात कोल्डेस्ट महिना तर जानेवारी आहे. मग फेब्रुवारी पण ह्याच्यापेक्षा हॉटर असणार आहे महिना, किंवा डिसेंबर पण याच्यापेक्षा हॉट असणार आहे. म्हणजे 5 डिग्री पेक्षा कमी नाही टेम्परेचर जाणार, अवरेज टेम्परेचर याचं, युकेचं, म्हणजे लंडन जिथे आहे तिथे. आणि पुढे चालून आपण जुलैचं जर टेम्परेचर बघितले तर तिथे तुम्हाला लक्षात येईल की खूप जास्त पण जात नाही तिथलं टेम्परेचर. आणि म्हणून ब्रिटिश टाईप ऑफ क्लायमेट, म्हणजे ब्रिटनला जे क्लायमेट आहे ते सगळ्यात आल्हाददायक पण असतं. तुम्हाला मी इथं एक दाखवतो, 1 मिनिट. तर हे जुलै महिन्याची कंडिशन आहे, ठीक आहे ना. ते तुम्हाला खाली जिथं जानेवारी लिहिला होता तिथं जुलै लिहिल्याचं दिसतंय. आणि हा जर युके असेल तर ही लाईन कितीची चालली, हे बघा 15.
15 डिग्री, 15 डिग्रीची लाईन आहे. म्हणजे हायेस्ट टेम्परेचर. मग बाकी आता इथं एशियामध्ये बघा, इथं हे अफगाणिस्तानचा भाग, नॉर्थ इंडियाचा भाग, 30 डिग्री हे अवरेज टेम्परेचर आहे ना त्या दिवशीचं. जुलै महिन्यामधलं 30 जर अवरेज असेल तर ते 40 आणि 20चं अवरेज 30 येतं. पहाटेचं टेम्परेचर 20, दुपारचं टेम्परेचर 40, तर त्याचं अवरेज 30 येतं. म्हणजे लक्षात घ्या किती हॉट दुपारी किती हॉट असू शकतं. तर तशा दृष्टीने 15 डिग्री फक्त हॉटेस्ट टेम्परेचर आहे जुलैचं युकेचं. ह्याचा अर्थ युनायटेड किंगडम किंवा लंडन मध्ये सगळ्यात जास्त टेम्परेचर हे 15 डिग्री आहे आणि सगळ्यात कमी टेम्परेचर हे 5 डिग्री आहे. 15 डिग्री म्हणजे आपण कारमध्ये जर फिरतो तर मिनिमम 18 डिग्री असतं. 18 पेक्षाही कमी म्हणजे आल्हाददायक आहे. फक्त तुम्हाला कोट बीट घालायला लागेल, स्वेटर घालायला लागेल, म्हणजे गरमी होणार नाही. आणि 5 डिग्रीलाही आपण सस्टेन करू शकतो. आपण आपला जीव गेला एवढी थंडी राहत नाही. तर 5 ते 15च्या दरम्यानच असल्यामुळे ह्या ब्रिटिश टाईप क्लायमेटला, हे ब्रिटिश टाईप क्लायमेट पुढे आपण बघणार आहोत. पण हे कॅनडामध्ये ह्या भागात, ब्रिटन मधल्या ह्या भागात, इथं चिली मधल्या ह्या भागात, इथं केप इथे इथे रादर नाही आहे, इथे सॉरी इथे नाही, पण मग इथे न्यूझीलंड मध्ये, म्हणजे साऊथ मध्ये पण 2 ठिकाणी, इथे इथे न्यूझीलंड, इथे चिली, आणि इथे कॅनडा, आणि इथं ब्रिटन, ह्या 4च ठिकाणी आहे ते. त्याला ब्रिटिश टाईप ऑफ क्लायमेट म्हणतात. फ्युचरमध्ये येणार आहे ते, इंटरेस्टिंग पण आहे. तुम्ही आतापासून सगळ्या गोष्टी लक्ष देऊन ऐकल्या तर हे सगळं क्लिअर पण होणार आहे. तर ब्रिटिश टाईप ऑफ क्लायमेट इज कन्सिडर्ड टू बी द बेस्ट क्लायमेट इन द वर्ल्ड. मराठीत सांगतो हे की ब्रिटन टाईपचं जे काही हवामान आहे ते जगातलं सगळ्यात उत्कृष्ट क्लायमेट समजलं जातं. आणि अशा क्लायमेटमध्ये मानवाचं मॅक्झिमम मेंटल अलर्टनेस असतं, आणि म्हणून तर ते लोक जगभर राज्य करू शकले. आणि ट्रॉपिकल एरियामध्ये म्हणजे ह्या भागामध्ये मॅक्झिमम मेंटल अलर्टनेस राहत नाही, कारण खूप हीट असते आणि माणसं लिथार्जिक असतात. ते दिवसा काम करत नाहीत, ते मग रात्री उशिरा काम करतात. तर ते लिथार्जिक कंडिशन असण्यासारखं असतं ट्रॉपिकल एरियामध्ये. फॉर मॅक्झिमम अलर्टनेस अँड कम्फर्ट इट इज नॉट गुड. ते चांगलं नाही आहे. म्हणून तर मग इथे प्रोडक्टिव्हिटी ह्या देशांचे सगळ्याच बाकीच्या पण हे कम्पॅरेटिव्हली त्यांच्यापेक्षा हे कमी असल्याचं पण दिसून आलेलं आहे. ह्याला हिस्टॉरिक फॅक्टर्स असे म्हणता येईल. ते त्याच्यामध्ये काही हे पण असतात, काय म्हणतात, अपवाद पण असतात, जसं सिंगापूर वगैरे देश आहेत. तर याच्यामध्ये बघताय तुम्ही 15 डिग्री, आता जे आपण 20 डिग्री पाहिलं होतं त्याच्यापेक्षा नॉर्थला असणार. हे ह्याला आपण 20 डिग्री पॅरलल बघितलं होतं. 15 जर असेल तर हे नॉर्थ इंडियामध्ये असणार, त्या नॉर्थच्या साईडला असणार. सहजच मग ते गेस करता येऊ शकतं. अशा प्रकारे हे टेम्परेचरचं डिस्ट्रीब्युशन हे थ्रूआउट वर्ल्ड तुम्हाला दिसेल. तर आपण काय पाहिलं, हे पहिला फॅक्टर कोणता होता? आपण टेम्परेचरवर परिणाम करणारे घटक बघत होतो. तर अक्षांश हा पहिला घटक होता. लॅटिट्यूड नुसार कसं चेंज होतं टेम्परेचर, कुठल्या लॅटिट्यूडला किती आहे ना. ट्रॉपिक ऑफ कॅन्सरला किती होता, त्या 50 डिग्री लॅटिट्यूडला किती आहे, 66.5ला किती आहे, किंवा पोलर रिजनला किती आहे, कमी जास्त, झिरोला किती आहे, हे आपण साधारण पाहत होतो. हे झालं. याच्यानंतर अल्टिट्यूड म्हणजे समुद्र सपाटीपासूनची उंची. तर चहा मिळेल का? समुद्र सपाटीपासून किती एखादं प्लेस उंच आहे, त्याच्यावरून त्याचं टेम्परेचर किती आहे कळतं. तर एक लक्षात घ्या मित्रांनो, एखादं प्लेस खूप डोंगरावर उंच आहे. तुम्ही बघितलं असेल महाबळेश्वर, हे साताऱ्यापेक्षा कूल आहे. किंवा उटीला कोणी गेला असेल तर उटीला आपण डोंगर चालायला म्हणजे चढायला सुरू करण्यापूर्वी किंवा ड्राईव्ह करण्याच्या पूर्वी खालचं जे प्लेस आहे ते एकदम गरम असतं, आणि उटीला वरती गेल्यानंतर मात्र एकदम कोल्ड असतं. म्हणजे तिथं आपण फॅन वगैरे युज करत नाही, अगदी उन्हाळ्यामध्ये आपल्या, तर ते एकदमच कोल्ड असतं. किंवा डेहराडून आणि मसुरी मधलं जर तुम्ही डिफरन्स पाहिला, मसुरी जिथं IASचं ट्रेनिंग सेंटर आहे तर ते 2 किलोमीटर पेक्षा जास्त उंचीवर आहे समुद्र सपाटीपासून, आणि देहराडून साधारण 600 मीटर उंच आहे समुद्र सपाटीपासून. तर खर तर डोंगरावर गेल्यानंतर आपण सूर्याच्या जवळ गेलेला असतो ना, तसं तर मग डोंगरावर गेल्यावर सूर्याच्या जवळ गेलोय म्हणून उलट तापमान जास्त असायला पाहिजे होतं. तर डोंगरावर गेल्यावर म्हणजे कोल्ड दिसतं, आणि त्याच्या पायथ्याशी मात्र गरमी आहे. म्हणजे आता ह्या चित्रात पण दिसते इथं आईस, हे सूर्याच्या जवळ आहे, खर तर ते उंच आहे ना, त्याच्यावर गरमी जास्त असायला पाहिजे.
आणि खाली कमी असायला पाहिजे होते, तर होतं उलट. तर जर असं होत असेल तर याचा अर्थ असा होतो की पृथ्वी ही तापत असताना, पृथ्वीवरचं वातावरण जे आहे त्याच्या बाजूची हवा वगैरे तापत असताना हे सूर्याच्या येणाऱ्या किरणांमुळे डायरेक्ट तापत तापत खाली येत नाही, तर ते पहिल्यांदा पृथ्वी तापते आणि पृथ्वीच्या लगतचे थर तापत जातात, वरचे वरचे वरचे. खालचा पृष्ठभाग पहिल्यांदा तापतो आणि पृष्ठभागालगतचे वरचे थर थर पुढे तापत जातात, त्याचं टेम्परेचर वाढत जातं. म्हणून पृथ्वीला लागून असलेल्या सगळ्या प्लेसेसचं जास्त टेम्परेचर असतं. समुद्र सपाटीला असेल तर त्याचं टेम्परेचर जास्त असतं, आणि जसं जसं समुद्र सपाटीपासून वरती जाऊ आपण तसं तसं टेम्परेचर कमी होत जातं. त्याला म्हणजे दोन घटना कारणीभूत आहेत. एक तर पृथ्वी हे वातावरण जे आहे पृथ्वीच्या वरचं हे खालून वरती तापत तापत गेलेलं असतं, म्हणून खाली टेम्परेचर जास्त आणि वर कमी, ही एक गोष्ट. आणि दुसरं, वातावरणाचा जो थर आहे, हवेला दाब असतो, तो वातावरणाचा थर, हवेचा दाब सगळ्यात जास्त पृथ्वीच्या पृष्ठभागावर जास्त असतो आणि वरती विरळ असतं. त्याचं सगळ्या हवेचा वरचा प्रेशर सगळं त्या खालच्याच भागावर आहे. म्हणून पण हाय प्रेशर जर असेल, आता घर्षण जर केलात तुम्ही, तर तिथे जास्त टेम्परेचर असतं. हाय प्रेशर असेल की जास्त टेम्परेचर असतं. म्हणून खालच्या भागामध्ये जास्त टेम्परेचर, आणि हळूहळू जसं वर जाऊ तसं टेम्परेचर कमी होत जातं. मग हळूहळू म्हणजे किती वर गेल्यावर किती टेम्परेचर कमी होतं? तर लक्षात घ्या, जसं जसं आपण वर जाऊ तसं 165 मीटर जर वरती गेलो ना आपण, तर 1 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर कमी होतं. म्हणजे एखादी टेकडी आहे साधी आपली, चतुर्शृंगी किंवा फर्ग्युसन किंवा अजून कोणती, तर 300 मीटर उंचीवर आहे, साधा 500 मीटर उंचीवर आहे, तर म्हणजे 3-1 डिग्री तरी कमी राहणार टेम्परेचर खाली असल्या, सुरू केलं आपण खाली. म्हणून तर आपल्याला टेकडीवर गेल्यावर जरा फ्रेश हवा पण असते आणि थोडस थंड वाटायला लागतं, कारण खालच्या पेक्षा 1-1 डिग्री सेंटीग्रेडनी कमी होत चाललेलं असतं तेवढ्या मीटरला, 165 मीटर. किंवा 1 किलोमीटर जर आपण गेलं, 1 किलोमीटर उंच, तर 6.5 डिग्री सेंटीग्रेड डायरेक्ट कमी होतं. म्हणजे 2 किलोमीटर जर गेलो आपण, तर डायरेक्ट 13 सेंटीग्रेडनी कमी होतं टेम्परेचर. म्हणजे मी काय म्हणालो, डेहराडून आणि तुमच्या मसुरीमध्ये जर 2 किलोमीटरचा फरक असेल, तर डेहराडूनच्या टेम्परेचर मध्ये आणि मसुरी आणि डेहराडूनचं काय एक्झाम्पल, जवळजवळ आहेत ते तसे, पण उंच आहे एक फक्त. तर केवळ ते उंचीवर असण्याने 13 डिग्रीचा फरक, आणि 13 डिग्रीचा फरक म्हणजे समजा इथे 33 डिग्री असेल डेहराडूनला, तर इकडे 20च असणार. आणि 20 आपण बघतो कारमध्ये वगैरे बसल्यावर, 20 हे एकदम कूल क्लायमेट आहे, आणि 33 मात्र गरम आहे, नको वाटण्यासारखं. तर मग त्याच ठिकाणी एवढा फरक आढळून येतो. तर अशा प्रकारे प्रत्येक किलोमीटरला 6.5 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर कमी होण्याच्या ह्या प्रक्रियेला नॉर्मल लॅप्स रेट असं म्हणतात. लॅप्स रेट असं म्हणतात. लॅप्स रेट. लॅप्स म्हणजे कमी होणे, तर ह्याला नॉर्मल लॅप्स रेट असं म्हणतात. कमी कमी टेम्परेचर कुठल्या, मग आता हे तिन्ही गोष्टी विचारलेल्या आहेत. एक म्हणजे प्रत्येक डिग्री सेंटीग्रेडनी कमी व्हायला किती मीटर चढावं लागतं, तर 165 ही एक गोष्ट. 1 किलोमीटर जर चढलं तर किती डिग्रीनी कमी होतं टेम्परेचर, 6.5. याला म्हणतात काय, याला म्हणतात लॅप्स रेट. हा लॅप्स रेट काय कुठेही गेल तर हाच फिक्स असतो असं नाही, हे कमी जास्त असतो. हिवाळ्यात वेगळा असतो, उन्हाळ्यात वेगळा असतो, हवेत मॉइश्चर असेल तर वेगळा असतो, हवा ड्राय असेल तर वेगळा असतो. ड्राय हवा असेल तर अजून जास्त असतो. म्हणजे 2 किलोमीटर गेल्यावर जे 13 डिग्रीनी कमी होणार होतं टेम्परेचर, तो डायरेक्ट 20 न कमी होतं. मग ड्रायच हवा असेल तर 1 किलोमीटरला 10 डिग्रीने कमी होतं डायरेक्ट. म्हणजे जर खाली 30 डिग्री असेल तर वरती फक्त 10 डिग्री राहतात, हवा जर ड्राय असेल तर. त्याला ड्राय एडियाबॅटिक लॅप्स रेट असं म्हणतात. एडियाबॅटिक म्हणजे प्रेशरशी रिलेटेड आहे, म्हणून ते पुढे बघू आपण. कुणाला हा शब्द कळला नसेल, एडियाबॅटिक वगैरे, हे प्रेशरशी रिलेटेड आहे. तर वाटलं तर तुम्ही ह्या मिनिटाला ते, ज्याला आवड आहे त्यांनी ते सर्च करता येईल. तर ड्राय एडियाबॅटिक लॅप्स रेट हा कधीही जास्त असतो मॉइस्ट एडियाबॅटिक लॅप्स रेट पेक्षा. एडियाबॅटिक म्हणजे हे हवेच्या दाबाशी रिलेटेड आहे, एडियाबॅटिक हे हवेचा दाब प्रेशरशी रिलेटेड आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की आपलं जे
परफ्यूम असतं, परफ्यूम किंवा डिओडरंट. डिओडरंट मध्ये जे लिक्विड भरलेलं आहे ते प्रेशरने भरलेलं आहे. जसे आपण प्रेशर रिलीज करतो तर ती जी हवा जी बाहेर येते त्याच्याबरोबर जे स्प्रे येतो तर ते आपल्याला थंड लागतं. तर ते थंड का लागतं तर ते प्रेशर रिलीज केलेलं आहे म्हणून. तसंच हे हवेचं प्रेशर खाली जास्त आहे आणि वरती कमी आहे. ते प्रेशर कमी होण्याने वरती गेल्यावरती हवा थंड झालेली आहे, म्हणून त्याला एडियाबॅटिक चेंज म्हणतात. आता हे ज्यांना लक्षात आलं त्यांना ठीक आहे, नाही तर परीक्षेच्या दृष्टीने मला वाटतं इथपर्यंत तरी हे सफिशियंट आहे. तर हे एडियाबॅटिक लॅप्स रेट जो आहे तो ड्राय जास्त असतो मॉइस्ट पेक्षा. हे पण तुम्हाला मी जास्त सांगितलं. आता इथे लिहिलेलं पण आहे बघा, ड्राय एडियाबॅटिक रेट म्हणून. तर खाली त्या एअर पार्सलचं टेम्परेचर जर 30 डिग्री असेल तर 1 किलोमीटरला गेल्यानंतर 1 किलोमीटरला किती झालंय 20 डिग्री, म्हणजे 10 कमी झालं. अजून 1 किलोमीटर जर वरती गेलं तर अजून 10 कमी झालं आणि 10च राहिलं. इथे खाली 30 होतं तर वरती 10. म्हणजे एखाद्या प्लेस जर असला इथं तर खूपच टेम्परेचर कमी दिसणार वरती, हा त्याचा अर्थ होतो. आणि का तर हे एअर पार्सल जे आहे ना इथं खाली खूप जास्त डेन्स हवा आहे, ते हळूहळू एक्सपॅन्ड होतं आणि कूल होतं. हवा जर वरती गेलो आपण कुणी किंवा हवा सुद्धा तर हे वरती गेले की एक्सपॅन्ड होते हवा, कारण प्रेशर कमी आहे म्हणून, आणि म्हणून कूल होते. तीच हवा एखादी जर खाली आले तर ती कॉम्प्रेस होते आणि वार्म होते. आणि कुठली हवा वार्म हवा म्हणजे ही जर ये आहे वार्म हवा आणि ही आहे बी कूल हवा, तर ये जास्त मॉइश्चर होल्ड करू शकेल की बी? ये ही वार्म आहे हा, आणि बी म्हणजे वरती गेल्यानंतर ही बी ही कूल आहे. तर कुठली जास्त मॉइश्चर होल्ड करू शकेल तर तुम्ही सगळे सांगताय तर ये जास्त करू शकते. आपण आताच बघितलं होतं वार्म एअर ही जास्त होल्ड करू शकते, म्हणजे दुपारच्या कंडिशन सारखं आहे क्रिकेटच्या ग्राउंडवरच्या. होल्ड करू शकते ह्याचा अर्थ दिसत नाही ती, आणि होल्ड करू शकत नाही ह्याचा अर्थ पाणी पडतंय. मग म्हणजेच हे वरती जर गेली हवा तर इथं कोल्ड आहे, म्हणजेच ती जास्त मॉइश्चर कॅरी करू शकणार नाही. याचा अर्थ कॅरी करू शकणार नाही म्हणजे टाकणार, म्हणजेच ते पाणी म्हणून टाकणार खाली, म्हणजे ते ढग होणार आणि पाऊस पडणार. असं होतं हीच हवा वरती गेल्यानंतर. त्याचं पुढे आपण पावसाच्या बाबतीत पुढे बघूच आपण, पण आता सध्या लक्षात ठेवा हे लॅप्स रेट आहे, म्हणजे अल्टिट्यूड हा फॅक्टर बघतोय आपण ह्याच्यासाठी. काय म्हणून? टेम्परेचरवर परिणाम करणारा घटकाचा भाग म्हणून अल्टिट्यूड हा फॅक्टर त्याच्यामध्ये बघत आहोत. तर उंचीवर गेल्यानंतर ह्या लॅप्स रेटमुळे हे टेम्परेचर कमी होतं, हा त्याचा अर्थ होतो. दोन बघितले आपण मुद्दे, एक म्हणजे लॅटिट्यूड आणि दुसरा म्हणजे अल्टिट्यूड. दोन्ही कळे लक्षात आले तुम्हाला? लॅटिट्यूडला काय होतं टेम्परेचर कसं आणि अल्टिट्यूडला कसं होतं. तर आता तिसरा आहे कॉन्टिनेंटॅलिटी. कॉन्टिनेंटॅलिटी म्हणजे काय? एखादा भाग हा समुद्राच्या किती जवळ आहे किंवा समुद्रापासून किती दूर आहे. तर आता मी हा मार्क केलेला जो भाग आहे हा सपोज ए मी मार्क करतोय आणि दुसरा भाग मी मार्क करतोय हा एक बाउंड्रीवर असलेला बी. तर समुद्राच्या पासून खूप दूर आतमध्ये आहे हा असा कोणता भाग आहे दोन्हीपैकी? तर ये आहे, सिंपल है ना. ही साधीच गोष्ट आहे, पण हेच मॅटर करते मग ओळखण्याची गोष्ट. मग आता मुंबई इथे आहे, मुंबई ही आहे बी, आणि नागपूरमध्ये हे आहे ए. तर कोणता समुद्राच्या जवळ आहे? बी हा समुद्राच्या जवळ आहे, नागपूर हा ए ला आहे, म्हणजे समुद्रापासून दूर आहे. किंवा दिल्ली हे समुद्रापासून दूर आहे, किंवा इथे अफगाणिस्तान मधले पाकिस्तान मधले हे प्लेसेस समुद्रापासून खूप दूर आहेत, किंवा रशिया मधले आणि ह्या सेंट्रल एशिया मधले हे तर सगळ्याच बाजूनी समुद्रापासून दूर आहेत. इकडून पण इकडून पण इकडून पण इकडून पण वरच्या पण समुद्रापासून दूर आहेत हे प्लेसेस. तर लक्षात घ्या समुद्रापासून जे दूर असतात ना प्लेसेस, तर त्या प्लेसेसचं टेम्परेचर हे उन्हाळ्यात खूप जास्त असतं आणि हिवाळ्यात खूप कमी पण असतं. म्हणजे थंड पण तेवढेच होतात ते फास्ट आणि गरम पण तेवढ्यात जास्त होतात. आणि जे प्लेसेस समुद्राच्या बाजूनी किंवा समुद्राच्या जवळ असतील तर ते लवकर गरम पण होत नाहीत एवढे जेवढे इंटेरियरला असणारे होणार आहेत ते,
आणि लवकर थंड पण होत नाहीत. असं का? तर याला त्या स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर अँड स्पेसिफिक हीट ऑफ सॉइल ऑर लँड असं म्हटलं जातं. मी काय ते सांगतो साध्या भाषेमध्ये. तुम्ही भर दुपारी 2 वाजता तुमच्या टेरेसवरती, सगळं टेरेस सिमेंट टाकून केलेलं आहे, त्या टेरेसवरती भर दुपारी 2 वाजता अनवाणी पायाने चालत आहात, तर ते आणि त्याच्या बाजूलाच तुमच्या त्याच टेरेसवरती एक मोठा हौद बांधून ठेवलेला आहे, पाणी आहे त्याच्यामध्ये. तर तुम्हाला पायाला चटके त्या टेरेसवरच्या त्या सिमेंटमुळे बसणार आहेत की पाण्यात पाय ठेवल्यानंतर बसणार आहेत? तर ऑब्व्हियसली त्या सिमेंटमुळे बसणार आहेत. तर दुपारी 2 वाजता बघतो की पाणी गरम झालेलं नाही आहे, पण सिमेंट खूप जास्त गरम झालेलं आहे. आणि रात्री जर तुम्ही तेच बघितलात 8-9 वाजता, तर हे सिमेंट पटकन थंड होऊन गेलेलं आहे. आणि त्या मानाने हे जे ह्याचं पाणी होतं हौद मधलं, तर ते लोखंडाचा हौद असेल तर म्हणजे उंचीने थोडंसं कमी, तर ते दुपारच्या त्या पाण्यामुळे इतकं गरम झालेलं आहे की संध्याकाळी त्या 7-8 वाजता बघितलं तर कम्पॅरेटिव्हली तुमच्या त्या सिमेंटपेक्षा थोडंसं वार्म दिसतं, गरम दिसतं. का? तर कधीही पाणी हे स्लोली हीट होतं आणि स्लोली थंड होतं. आणि जमीन ही फास्ट हीट होते, फास्ट स्लो होते. म्हणजेच ह्या स्पेसिफिक हीट जी आहे, म्हणजे 1 ग्राम वस्तूचं टेम्परेचर 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढवायला जेवढी हीट लागते त्याला स्पेसिफिक हीट म्हणतात. मग वॉटरला जास्त हीट लागेल, 1 ग्राम वॉटरचं टेम्परेचर 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढवायला वॉटरला जास्त टेम्परेचर लागेल की लँडला लागेल? 1 ग्रॅम वॉटर आहे, 1 ग्रॅम जमीन आहे, तर याचं टेम्परेचर, दोघांचंही टेम्परेचर 1-1 डिग्रीनं वाढवायचं आहे. तर कुणाला जास्त हीट लागेल? तर वॉटरला लागेल. बेस्ट आहे. येस. तर म्हणून वॉटरची स्पेसिफिक हीट ही जास्त म्हटली जाते. आणि म्हणून असे प्लेसेस जे वॉटरच्या जवळ आहेत, तर त्या वॉटरच्या इफेक्टमुळं तर वॉटर पटकन गरम पण होत नाही, पटकन थंड पण होत नाही. म्हणून त्या वॉटरचा इफेक्ट हा त्या प्लेसेसवर पण असतो. मुंबई उदाहरणार्थ, समुद्राचा एवढा मोठा इफेक्ट राहतो की ते पटकन गरम पण होत नाही समुद्र आणि पटकन थंड पण होत नाही. म्हणून जुलै जेव्हा हॉटेस्ट मंथ असतात तेव्हा पण काही खूप असं 40-45 डिग्री जात नाही, तेव्हा पण 37-38 पर्यंत जातं. आणि एकदम थंडी जेव्हा जानेवारीमध्ये असते तेव्हा पण काही 4-5 डिग्रीवर येत नाही, तेव्हा पण 25, 26, 27, 28 राहतं ते. म्हणजेच हे टेम्परेचर जे आहे एका विशिष्ट रेंज मध्ये राहतं, जर ते समुद्राच्या जवळ असेल तर. आणि समुद्रापासून दूर असतील, जसं की नागपूर किंवा जसं की दिल्ली किंवा मग हे जे प्लेसेस आहेत रशियाचे किंवा हे असे, तर हे समुद्रापासून खूप दूर असल्यामुळे हे प्लेसेस उन्हाळ्यामध्ये अतिशय जास्त गरम होतात आणि हिवाळ्यामध्ये अतिशय जास्त थंड होतात. जेवढं अंतर जास्त समुद्रापासून तेवढं ते थंड होणार. म्हणजे नागपूर पण आत आहे, दिल्ली पण आत आहे आणि हे रशियामधला पण प्लेस आत आहे. पण रशियामधलं आता प्लेसचं नाव तुम्हाला मी सांगतो, हे व्हर्कोयांस्क. एकदम इंटिरियरला असलेल्या एका प्लेसचं एक नाव देतोय मी, बस बस. त्याला मराठीमध्ये व्हर्कोयांस्कच म्हणतात, प्लेसचं नाव आहे. तर मग ह्या 3 मध्ये हे जरी समुद्रापासून तिन्ही दूर आहेत, पण सगळ्यात जास्त व्हर्कोयांस्क दूर आहे समुद्रापासून खूप जास्त किलोमीटर. मग सगळ्यात जास्त गरमी ह्या तिन्ही मध्ये कुणाची जास्त होईल आणि सगळ्यात जास्त थंडी कुणाची होईल? तर व्हर्कोयांस्कचीच होईल. गरम पण तेवढंच झालेलं असेल आणि थंड पण तेवढंच झालेलं असेल. म्हणून जुलै मधला टेम्परेचर आणि जानेवारी मधला टेम्परेचर म्हणजेच हा वार्षिक फरक असणार आहे. जुलै हे सगळ्यात जास्त टेम्परेचर आणि जानेवारी सगळ्यात कमी. हा जो फरक सगळ्यात जास्त आहे तो कॉन्टिनेंटल प्लेसेस जे आहेत, खंडाच्या मध्यभागी असलेले, त्याचं जास्त असणार. म्हणजे मला सांगा आता सिंपल भाषेमध्ये, ह्याला अॅन्युअल रेंज ऑफ टेम्परेचर म्हणतात. वार्षिक तापमान कक्षा. म्हणजे जुलैमध्ये खूप जास्त आणि जानेवारीमध्ये सगळ्यात कमी. हे जे जेवढं डिफरन्स जास्त तेवढी ती कक्षा, तापमान कक्षा जास्त, म्हणजे याला अॅन्युअल टेम्परेचर रेंज म्हणतात. अॅन्युअल टेम्परेचर रेंज नागपूरची जास्त असेल की मुंबईची? मला पटकन सांगा, नागपूरची अॅन्युअल टेम्परेचर रेंज जास्त आहे का मुंबईची? तर सगळ्यांचे आन्सर्स बरोबर आहेत. तर नागपूरचं टेम्परेचर रेंज, अॅन्युअल टेम्परेचर ही जास्त असते.
हळूहळू तुम्हाला असं कळेल इंटेरियरला असलं दिल्ली मग का बाबा असं असतं, तर समुद्रापासून दूर आहे म्हणून, आणि समुद्राच्या जवळ असले एखादं प्लेस तर ते कमी असतं. तर हा काय तिसरा फॅक्टर आहे जो टेम्परेचरवर परिणाम करतोय. ते प्लेस लॅटिट्यूड कुठल्या लॅटिट्यूडवर आहे, ते प्लेस कुठल्या अल्टिट्यूडवर आहे, आणि ते प्लेस समुद्रापासून किती दूर आहे. आता उटी समुद्रापासून पण दूर असलं आणि लोअर लॅटिट्यूड मध्ये सुद्धा असलं तरी हॉट नाही, कारण अल्टिट्यूड उंच आहे, मग त्याला तो फायदा झाला. जर अल्टिट्यूड कमी असतं तर ऑलरेडी लो लॅटिट्यूड्स मध्ये आहे, इंटेरियरला पण आहे, आणि खाली मग समुद्रापासून दूर पण आहे, मग खूपच जास्त हॉट राहिलं असतं. मग त्याला कुठल्या तरी एका फॅक्टरचा फायदा झालेला आहे. मग साधारण लास्ट पार्ट आहे याच्यामधला की टेम्परेचरचा अजून कुठं टेम्परेचरवर परिणाम करणारा अजून इम्पॉर्टंट घटक कोणता जर असं बघितलं आपण तर सागरी प्रवाह. सागरामध्ये ना असे प्रवाह आहेत. हा जर विषुववृत्त असेल तर विषुववृत्तामध्ये ह्या बाजूने असं वाहणारे एक प्रवाह आहे, किंवा इकडून हे असं वाहणारे असतात ह्या बाजूने असेल. मी कालच्या लेक्चरमध्ये म्हणालो होतो नद्या असल्यासारखं हे सागरी प्रवाह असतात. तर असं जर वाहत असेल तर लक्षात घ्या, हे असं वाहत असेल, इकडे पाणी जात असेल तर विषुववृत्ताचं पाणी हे पोलर रिजन मध्ये चाललेलं आहे, आणि हे जर पाणी येत असेल इकडल्या बाजूला तर पोलचं पाणी हे विषुववृत्ताकडच्या बाजूला येणार आहे. म्हणजे ह्या पाण्यामध्ये हे पाणी इकडे जाताना विषुववृत्ताचं पाणी इकडे, हे सागरी प्रवाह कसे तयार होतात काय आहे ते ओशनोग्राफी मध्ये आपण बघणार आहोत. पण किंवा तुम्ही तुम्हाला जर हे झालं तर वाचू शकता ते. पण लक्षात घ्या की विषुववृत्ताकडचं जे पाणी आहे हे पोलर रिजन कडे जात असेल तर इकडची उष्णता घेऊन जाणार आहे ना, ते गरम पाणी आहे, उष्ण पाणी आहे, आणि दुसरं आहे ते येणार वरून खाली येणार हे थंड पाणी असणार आहे. म्हणून हे उष्ण पाण्याचे जे प्रवाह आहेत ते त्याच्याबरोबर इथली उष्णता हे इथे घेऊन जातात, आणि त्यामुळं अदरवाईज आता आपण काल बघितलं होतं का मागच्या लेक्चरमध्ये, हा आहे तो नॉर्वे आहे, आणि नॉर्वे तुम्ही बघता की 70 डिग्री साधारण 66.5 डिग्री इथून जात आहे. म्हणजे हा भाग जो आहे हा भाग आहे तो 70 डिग्रीचा आहे. मग 70 डिग्रीला आपण काय म्हणलं होतं, 70 डिग्रीला किती महिने रात्र असते किंवा दिवस असतो कंटिन्यू? 2 महिने. 2 महिने कंटिन्यू रात्र असते. 70 डिग्रीला जर कंटिन्यू 2 महिने रात्र असेल तर म्हणजे किती टेम्परेचर कमी असणार तिथे? म्हणजे खरं तर तिथे सारखं बर्फ असलं पाहिजे है ना. आणि तेच इथं हे 49 डिग्री लॅटिट्यूड आहे, जी बाउंड्री आहे युएसए आणि कॅनडामध्ये. वरची कॅनडा असतो, खाली युएसए असतो, आणि त्यांची दोघांची बाउंड्री जी आहे ना त्या बाउंड्रीला 49 डिग्री पॅरलल म्हणतात. ती बाउंड्रीज त्यांनी तशा लॅटिट्यूडवर केलेली आहे. म्हणजे 50 डिग्रीच्या आसपास ती आहे, साधं लक्षात ठेवण्यासाठी. 50 डिग्रीला इथे, 50 डिग्रीला इथे ना एक सेंट लॉरेन्स नावाची नदी आहे, अशी नदी आहे, अशी म्हणजे अशी नदी आहे ती सेंट लॉरेन्स नावाची. ही सेंट लॉरेन्स नावाची, तुम्हाला नायगरा वगैरे धबधबा ऐकला असेल युएस मधला, नायगारा फॉल, नायगारा धबधबा. तो नायगरा धबधबा जर तुम्ही ह्याच्यात बघितलात जानेवारीमध्ये तर तो फ्रीज झालेला असतो धबधबाच, त्याचं बर्फ झालेला असतं, आणि तो आहे तर 50 डिग्रीलाच. 50 डिग्रीला ऍटिट्यूड पासून 90 डिग्री पर्यंत आपण ऑलरेडी बघितलंय. वार्म इकडे वार्म असतं आणि इकडे अजून कोल्ड असतं. तर हे वार्म क्लायमेट मध्ये, वार्म टेम्परेट मध्ये असून सुद्धा इथं फ्रीज झालेलं असतं. आणि तेच जर इथं बघितलात तुम्ही तर इथे एक मरमान्स्क नावाचं रशियाचं एक पोर्ट आहे, मरमान्स्क असं नावाचं इथे पोर्ट आहे बघा. उद्या तुम्ही तुमच्या नकाशामध्ये बघा, मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगतो कुठे. ह्या ठिकाणी 70 डिग्रीला येते मरमान्स्क नावाचं, 70 डिग्रीला. मग 70 डिग्रीला तर 2 महिने रात्र असून सुद्धा ते पोर्ट फ्रीज झालेलं नसतं, म्हणजे बर्फ पडलेला नाही. तिथे शिप येऊ पण शकतात, शिप जाऊ पण शकतात. आणि ते सेंट लॉरेन्स रिव्हर हे फक्त 50 डिग्रीच्या इथं असून सुद्धा इथे 6 महिने जेव्हा विंटरचा कालावधी असतो तेव्हा ते पूर्ण पुढची नदी फ्रीज होऊन बसलेली असते. त्या नदी वाटे जे शिप्स येणार होते ट्रेड करण्यासाठी किंवा व्यापार करण्यासाठी, तर त्यांना येता येत नाही. मग हे कशामुळे झालं तर एकच घटना त्यांना कारणीभूत आहे. यांना लॅटिट्यूड कारणीभूत नाही, यांना अल्टिट्यूड कारणीभूत नाही, यांना क्वांटिटी कारणीभूत नाही. यांना कारणीभूत असलेला एकच घटक आहे, म्हणजे हे सागरी प्रवाह, ओशन करंट. हे वार्म ओशन करंट किंवा उष्ण
जे सागरी प्रवाह आहे तो कारणीभूत आहे. इथलं गरम पाणी इथपर्यंत घेऊन येता येते, म्हणून हे इथं टेम्परेचर हे अजूनही वार्म आहे. आणि म्हणून पण युके जे होतं ना, युके बाकीचे देश तिकडे गरमी किंवा थंडीमध्ये असताना युके 5 डिग्री थंड होता आणि 15 डिग्री गरम होता. हे असण्याचं कारण सुद्धा हा जवळून गेलेला आहे स्ट्रीम, त्यामुळे पण ते आहे. तर आता पुढच्या चित्रामध्ये कदाचित हे बघा, ह्याला गल्फ स्ट्रीम म्हणतात. हा जो आहे ना, ह्याला गल्फ स्ट्रीम म्हणतात किंवा नॉर्थ अटलांटिक ड्रिफ्ट म्हणतात. ह्याचं नावच ते आहे. मराठीमध्ये मे बी मग आखाती स्ट्रीम म्हणतात की काय मला माहित नाही, गल्फ स्ट्रीम म्हणतात त्याला. तर इथे तो मर्मान्स्क नावाचा प्लेस आहे, हा नॉर्वे आहे आणि हा युके. हे सगळ्यांना गरम पाणी राहतं तिथे, म्हणून तिथलं क्लायमेट एकदम चांगलं राहतं. आणि तेच ही सेंट लॉरेन्स रिव्हर आहे, इथं तो धबधबा आहे. तर ही फ्रीज जी असते 6 महिने का, तर कुणी ऑडिओ ऑन नका करू प्रशांत. तर त्याचं रिझन हे आहे की इथं ही कोल्ड वरून आलेली कोल्ड करंट इथं इथं मिळते, म्हणून ते करंट मध्ये बघू आपण. तिथं मध्येच कसं काय कोल्ड करंट आली, आपण तर इथे म्हणालो होतो कोल्ड करंट, ते वगैरे नंतर बघू. पण एक लक्षात ठेवा, हा एक फॅक्टर आहे ओशन करंट, की ज्याच्यामुळे काहीतरी कोल्ड पण होतं. इथे कोल्ड झालेलं आहे, हे पण ओशन करंटमुळे आहे, किंवा इथं वार्म झालेलं आहे, ते पण ओशन करंटमुळे आहे. तर एकंदरीत काय, सागरी प्रवाह हे टेम्परेचर वरती, त्या प्लेसच्या टेम्परेचर वरती परिणाम करणारा एक महत्वाचा घटक आहे, हे त्यातून सिद्ध होतं. ठीक आहे, होत आलंय आता काही, म्हणजे तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण 2 तासाच्या आत, म्हणजे अजून 10-15 मिनिटात संपेल. ओके, नेक्स्ट बघू आपण. नॅचरल व्हेजिटेशन वगैरे हे सोपं आहे, कळू शकतं. झाडी जर घनदाट असेल तर थंड असेल वातावरण, झाडी जर नसेल तर गरम असेल. हे सिंपल ॲज दॅट, हे तर कळून जाईल. तर हे सगळे फॅक्टर्स होते. आपण काय म्हणालो होतो, नॉर्मल लॅप्स रेट म्हणजे, विशाल सरगर, चैतन्य पाटील, की जसं जसं आपण समुद्र सपाटीपासून वरती जाऊ तसं तसं टेम्परेचर कमी होत जातं म्हणालो होतो. 6.5 डिग्री सेंटीग्रेड प्रत्येक किलोमीटर ह्याप्रमाणे कमी कमी होत जातं. कधी कधी असं होतं की जसं आपण वर जाऊ ना, टेम्परेचर कमी नाही होत, तर टेम्परेचर वाढतं. म्हणजे खाली कमी टेम्परेचर आहे आणि वर जास्त आहे, अशी घटना कधीतरी घडते. याला हे उलट झालं ना, टेम्परेचर आपल्याला लॅप्स रेटच्या उलट झालं, म्हणून याला टेम्परेचर इन्व्हर्जन म्हणतात. उलट, इन्व्हर्जन म्हणजे इन्व्हर्ट म्हणजे उलट, हे ना, तापमान उलट होणं, ह्याला टेम्परेचर इन्व्हर्जन म्हणतात. हे कधी होतं, तर एखाद्या हिवाळ्यात वगैरे काय होतं की रात्रीच्या वेळी डोंगरावरच्या भागामध्ये, असा तर डोंगर आहे समजा आणि हे रात्रीची वेळ असती, आता हे दिवसाची आहे, पण मग रात्रीच्या वेळी त्या डोंगर एकदम थंडगार पडतो रात्री, कारण विंटरची रात्र आहे, तर एकदम चिल्ड असतं ना कंडिशन. आणि ते सगळं हवा जी आहे चिल्ड कंडिशनमुळे डोंगरावरची जड होते, थंड हवा असल्यामुळे जड होते ती. आणि जड असलेली हवा हळूहळू डोंगरापासून, ती जड आहे म्हणून खाली येते, घसरत खाली येते पायथ्याशी. पायथ्याशी जर शहर असेल, आता सातारा एक आहे बघा तसं, साताऱ्याच्या बाजूने डोंगर आहेत. साताऱ्यात घडतं पण असं, त्या डोंगरावर जाऊन तुम्ही फोटो काढला तर साताऱ्यावर असं धुकं पसरलेलं दिसतं. हे ते बेस्ट एक्झाम्पल आहे. तर का, तर ते हे विंटरमध्ये हे जे थंड हवा होती ती अशी घसरत घसरत खाली येते आणि पूर्ण रात्रभर ती खाली येऊन साचते. आणि जेव्हा जस्ट सूर्योदय व्हायची वेळ येईल किंवा सूर्योदय होतोय, आता हे बघताय ना तुम्ही, सकाळचं 7चा सुमारास असेल, आता अजून सूर्यकिरण दिसत नाहीत, पण एकदमच स्पष्ट दिसण्यासारखं आहे, आता सूर्यकिरण पडणारच आहेत अशी कंडिशन आहे. तर तेव्हा मात्र मग मग सूर्यकिरण जे आकाशात थोडे थोडे आलेलेच आहेत, तर तिथे गरमी आलेली असते. आणि म्हणून इथं टेम्परेचर जर इथलं बघितलं तर थोडं जास्त असतं, मोर किंवा जास्त, मराठीत लिहितो, इथं जास्त असतं टेम्परेचर. आणि तेच बघितलं इथं, इथं कमी असतं. आणि म्हणजेच इथून आपण वर जाताना टेम्परेचर हे कमी कमी होण्यापेक्षा जास्त झालेलं दिसतंय. अदरवाईज आपल्या नॉर्मल लॅप्स रेटनुसार काय व्हायला पाहिजे होतं, जसं जसं आपण वर जाऊ तसं टेम्परेचर कमी व्हायला पाहिजे होतं. तर इथे मात्र टेम्परेचर हे कमी होण्यापेक्षा जास्त होतं, ही उलटी कंडिशन होते, त्याला म्हणतात टेम्परेचर इन्व्हर्जन. हे एका हिवाळ्यातल्या एका विशिष्ट वेळीच होतं. हे जर काही कळलं नसेल तर डबल हा व्हिडिओ स्टॉप करून परत तुम्हाला पाहता येईल, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की काय म्हणलं. तर मग हेच हे बघा, अजून असं एक चित्र दिसतंय, सिमिलरच गोष्ट आहे ती.
ठीक आहे. आणि आपण आता हे एंडलाच म्हणजे मोस्टली एंड कडे चालू आहे आता आपण. लास्टली ते म्हणजे टेम्परेचरची रेंज, तापमानची कक्षा. मग आपण डेली पण टेम्परेचरची एक रेंज असते, आणि म्हणजे दैनिक आणि अॅन्युअल म्हणजे वार्षिक तापमान कक्षा. आपण आताच बघितलं होतं वार्षिक तापमान कक्षा कुठे कुठे जास्त असते. आणि डेली म्हणजे काय की सकाळचं टेम्परेचर आणि दुपारचं टेम्परेचर याच्या मधला फरक सगळ्यात जास्त कुठे असेल हा पण आहे. जर तुम्ही केरळमध्ये गेलात, तिरुअनंतपुरमला, तर तिथे पहाटे उठून बघितलात टेम्परेचर मोजलात आणि दुपारचं टेम्परेचर मोजलात, तर 2-4 डिग्रीचा 5 डिग्रीचाच फरक असतो. पहाटे पण गरमच, दुपारी पण गरमच. मुंबईत पहाटे म्हणजे 5-6 ला उठून बसलात, टेम्परेचर मोजलात आणि दुपारी हे म्हणलं 8-10 डिग्रीचा फरक असतो, काही खूप फरक नाही. पण तेच जर तुम्ही डेझर्ट मध्ये गेलात, मंगोलिया किंवा जैसलमेर, असं की जिथं आकाशात ढग वगैरे काहीच नाही, तर रात्री बघितलात ना एवढी थंडी पडते, एवढी थंडी पडते की तुम्ही कितीही पांघरलात तरी तुम्हाला कमी पडेल इतकं थंडी पडते. आणि जर तेच दुपारी बघितलं तर एवढी स्कॉर्चिंग हीट असते की तुम्हाला पाण्यात जरी बसलं तरी तुम्हाला हीट जाणवेल, एवढी दुपारची थंडी गरमी असते. आणि पहाटेची तेवढीच जास्त थंडी असते, कारण ढगच नाही आहे वरती. सूर्यप्रकाश आला, गरम झालं डायरेक्ट, आणि रात्री हवा निघून गेली वरती तर थंड झालं डायरेक्ट. आणि म्हणून दिवसाचं दुपारचं टेम्परेचर आणि पहाटेचं टेम्परेचर याच्यामधला जो फरक आहे तो मॅक्झिमम असतो डेझर्ट मध्ये, वाळवंटामध्ये हा मॅक्झिमम फरक असतो. आणि हा कमीत कमी फरक असतो हा विषुववृत्तीय प्रदेशामध्ये. तर आणि मग वार्षिक पण कुठे असतो आपण बघितल्याच आहे. तर साधारण आता हा जर नकाशा बघितला तर विषुववृत्ताच्या आसपास ही लाल जी दाखवलेला आहे पूर्ण लाल मध्ये, विषुववृत्ताच्या आसपास आहे, तिथे 5 डिग्रीचा फरक असतो अॅन्युअल मध्ये. म्हणजे जानेवारी मधलं टेम्परेचर आणि जुलै मधलं टेम्परेचर मध्ये फक्त 5 डिग्रीचा फरक असतो. आणि जसं जसं आपण काय विषुववृत्तापासून दूर जाऊ आणि जिथं जमीन जास्त आहे तिथं हा फरक जास्त असणार. पाणी असेल तर कमी राहणार ना फरक. हे ऑस्ट्रेलियाच्या बाजूने पाणी आहे, इकडे पण जास्त पाणी आहे, इथे पण जास्त पाणी आहे, म्हणून तो फरक इथे जास्त दिसत नाही. फरक दिसतोय इथे एक, आणि दुसरा कॅनडाच्या मध्ये. का तर ह्याच्या बाजूनी म्हणजे लँड खूप मोठी आहे तिथे, आणि मधल्या बाजूला पाण्यापासून खूप दूर आहेत ते, म्हणून इथं वर्कोयांस्क इथे आहे, किंवा कॅनडामध्ये इंटेरियर प्लेसेस इथे ना 50 डिग्री पर्यंत रेंज आहे बघा. म्हणजे उन्हाळ्यातलं तापमान आणि हिवाळ्यातल्या तापमान मधला फरक 50 डिग्रीचा आहे. म्हणजे हिवाळ्यात तिथे तर कोल्ड होतं ना खूपच, अगदी -25 वगैरे जातं, आणि हिवाळ्यामध्ये +25 वगैरे जातं. तर +25 म्हणजे खूप नाही तसं पाहिलं तर, पण कारण ते लॅटिट्यूड हायर आहे ना, तो टेम्परेट लॅटिट्यूड आहे, त्यामुळे तिथे 35-30 तर जात नाही, पण 25 वगैरे, कधी कधी 35 वगैरे जाऊ शकतं. तर त्या वर्कोयांस्कला जातं, तिथं 68 डिग्री फरक असतो. मिनिमम टेम्परेचर आणि मॅक्झिमम टेम्परेचर मधला फरक 68 डिग्रीचा असतो, लक्षात घ्या. म्हणजे खूप जास्त झाला. 50 जर म्हणलं आपण तर -25 जर असेल हिवाळ्यामध्ये आणि +25 जर असेल उन्हाळ्यामध्ये, तर तो फरक 50चा होऊन जातो. तर अशा एवढा फरक म्हणजे त्याचा अर्थ काय की हिवाळ्यात तुम्हाला ऑल टुगेदर वेगळे कपडे घालायला लागतील, आणि उन्हाळ्यात परत तेच तुम्हाला चेंज करायला लागतं. खूपच एक्स्ट्रीम फरक असण्यासारखं. आणि जिथे हे सारखंच टेम्परेचर आहे जसं की विषुववृत्त, तर तिथे मात्र वर्षभर सेम पद्धतीचे कपडे घातले जाऊ शकतात. तिथे जर समजा गरम आहे आणि वर्षभर तसंच असेल तर ऑब्विसली मग सेम पद्धतीचे कपडे घातले जाऊ शकतात तिथे. तर हे वार्षिक तापमान कक्षा हे दर्शवतं याच्यामध्ये. आणि डेली रेंज म्हणजे दैनिक तापमान कक्षा मध्ये फरक आहे तो डेझर्ट मध्ये सगळ्यात जास्त आहे, वाळवंटी प्रदेशामध्ये सगळ्यात जास्त आहे, हे पण तुम्हाला सांगितलं. तर साधारण हे इतकं आहे. मी तुम्हाला परत आपण काय बघितलो आज फक्त एकदा लास्ट रिवाइज करतो, आणि मग आपण आज थांबू. म्हणजे आता आज काय पाहिलं हे फास्ट मी दाखवतो. तर आपण हवामानाचे घटक पाहतो, त्यामधले 4 घटक पाहणार आहोत मेनली डेप्थ मध्ये, बाकीचेही थोडक्यात पाहणार आहोत. ह्याचं 4चं इम्पॉर्टन्स आहे खूप जास्त. आणि त्याच्यामध्ये हे 4 जे आहेत ते म्हणजे तापमान म्हणजे टेम्परेचर, त्याच्यानंतर दाब, हवेचा दाब, नंतर वारे आणि पाऊस, हे पाहणार होतो. आणि त्यापैकी पहिला आपण आज टेम्परेचर पाहिलं डिटेलमध्ये. त्या टेम्परेचर पाहत असताना आपण सुरुवातीला ते कशाने मोजतात, थर्मोमीटरने. आयसोथर्म्स किंवा समताप रेषा काय असतात ते बघितलं आपण. स्टीव्हनसन स्क्रीन काय असतं बघितलं. मॅक्झिमम आणि मिनिमम थर्मोमीटर ते यू आकाराचं काय असतं हे बघितलं.
हे महिन्यामध्ये कसं मोजतात, वर्षात कसं असतं, बेल शेप्ड कर्व असेल तर ते नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये असतो का साऊथ हेमिस्फिअर मध्ये असतो हे कळलेलं आहे आपल्याला. हे जर उलट असतं तर कुठल्या हेमिस्फिअर मध्ये आहे ते कळलेलं असतं. आणि मग टेम्परेचरचं इम्पॉर्टन्स जर बघितलं तर त्याची मॉइश्चर कॅरी करण्याची कॅपॅसिटी हे टेम्परेचर ठरवतं एखाद्या एअरची, आणि ती टेम्परेचर जास्त असेल तर जास्त असते, कमी असेल तर कमी असते, असंही बघितलं आपण. आणि म्हणून रिलेटिव्ह ह्युमिडिटी कुठे किती असते हे पण बघितलं. आणि हे फॅक्टर्स कुठले कुठले घटक आहेत बुवा टेम्परेचरवर परिणाम करणारे, तर लॅटिट्यूड म्हणजे लोअर लॅटिट्यूडला जास्त हीट असते आणि हायर लॅटिट्यूडला कमी हीट असते किंवा कोल्ड असतं हे बघितलं. आणि त्याच्यानुसारच आपण उष्ण कटिबंधीय, समशीतोष्ण कटिबंधीय आणि पोलर असे 3 रिजन पाडले होते. ट्रॉपिकल, टेम्परेट अँड पोलर रिजन किंवा फ्रिजिड रिजन असे त्याचे भाग पण पाडले होते. अल्टिट्यूड मग समुद्र सपाटीपासून किती उंच आहे एखादं ठिकाण हे पण आपण फॅक्टर म्हणून त्याचा अभ्यास केला होता. आणि एखाद्या ठिकाण उंच असेल तर 165 डिग्रीला 1 डिग्री मीटरला 1 डिग्री सेंटीग्रेड तापमान कमी होतं किंवा 1 किलोमीटरला 6.5 डिग्री तापमान कमी होतं. आणि हा रेटने ते कमी होत गेलेलं असतं. जर ड्राय एअर असेल तर अगदी 10 डिग्री सेंटीग्रेड सुद्धा कमी होऊ शकतं. त्याला ड्राय एडियाबॅटिक लॅप्स रेट असं पण म्हणतात. तर याच्यानुसार पण आपण कुठे कसं आहे बघितलं. कॉन्टिनेंटॅलिटी समुद्रापासून एखादा प्लेस किती दूर आहे तर त्याचं टेम्परेचर एक्स्ट्रीमिटी जास्त असतात, म्हणजेच अॅन्युअल टेम्परेचर रेंज त्याची जास्त असते हे पण पाहिलेलं आहे आपण. ओशन करंट्स किंवा त्याला आपण सागरी प्रवाह म्हणून, सागरी प्रवाहासारखंच वाऱ्यांचं पण असतं. जे विषुववृत्ताकडूनच्या म्हणजे गरम भागातून वारे जर थंड भागात वाहत असतील तर ते गरम हवा आणणार तिकडे, आणि थंड भागातले वारे गरम हवा भागात येत असतील तर इव्हन त्याच्याबरोबर थंड हवा सुद्धा येऊ शकते. आपण सुद्धा एक्झाम्पल्स बघतो कधी कधी हिवाळ्यात वगैरे, हे एकदमच थंडी वाढली अचानक वाऱ्याने तर आपण म्हणत असतो की हे नॉर्थ इंडियामधून येत आहेत वारे त्यामुळे होतं वगैरे वगैरे. तर वारे पण त्याला कारणीभूत असतात. आणि नॅचरल व्हेजिटेशन, तर ह्याच्यानुसार आपण ते बघितलं. वार्म टेम्परेट, कूल टेम्परेट हे टेम्परेटचे अजून 2 भाग पडू शकतात बघितलं. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि कॅप्रिकॉर्न मध्येच डेझर्ट असल्यामुळे तिथे सगळ्यात जास्त टेम्परेचरची नोंद होते हे पण बघितलं आपण. आणि मग ह्या समतापरेषा आयसोथर्म्स कुठे कुठे काय असतं, जानेवारीमध्ये काय असतं, जुलैमध्ये काय असतं. आणि हे 2 महिने म्हणजे डिसेंबर आणि जून हे महिने हॉटेस्ट किंवा हे नसून याचे नेक्स्ट महिने जून ऐवजी जुलै हा हॉटेस्ट आणि डिसेंबर ऐवजी जानेवारी हा कुलेस्ट, याचे कारण पण आपण बघितले. आणि मग अल्टिट्यूडच्या बाबतीत आपण डिटेल डिस्कशन केले, कॉन्टिनेंटॅलिटीच्या बाबतीत आपण डिटेल डिस्कशन केले, सागरी प्रवाह आणि वाऱ्याच्या बाबतीत पण आपण डिस्कस केले. हे गल्फ स्ट्रीम जो आहे त्याच्या बाबतीत मरमान्स्क नावाचं सिटी, परत ते सेंट लॉरेन्स नावाची रिव्हर कधी फ्रीज होते का नाही, आणि त्याला कोण कारणीभूत आहे एकमेव घटक जर बघितलं तर तो सागरी प्रवाह, तो गल्फ स्ट्रीम नावाचा जो आहे तो आहे, हे पण आपण त्याच्यामध्ये बघितलं. आणि टेम्परेचर इन्व्हर्जन, नॉर्मल लॅप्स रेटच्या उलट होणं म्हणजे टेम्परेचर इन्व्हर्जन असं आपण होतं हे पण पाहिलं. आणि मग तापमान कक्षा, डेली तापमान कक्षा कुठे जास्त असते तर डेझर्ट मध्ये है ना. आणि अॅन्युअल टेम्परेचर डिफरन्स सगळ्यात जास्त असतो तर तो वर्कोयांस किंवा त्या प्लेसेस मध्ये म्हणजे टेम्परेट रिजन मध्ये, लक्षात घ्या. कूल टेम्परेट रिजन मध्ये येते, वार्म पण नाही आणि ट्रॉपिकल पण नाही, कूल टेम्परेट रिजन मध्ये येतील ते प्लेसेस, वर्कोयांस हे प्लेस. तर तिथं अॅन्युअल टेम्परेचर रेंज जास्त आहे. त्याचं कारण हे आहे की ते प्लेस हे समुद्रापासून खूप खूप दूर अंतरावर आहे आणि म्हणून तिथे तसं ते घटना घडते. पुढच्या लेक्चर्स मध्ये मग आपण हवेचा दाब आणि पठाण ते हे बंद करता येईल, हवेचा दाब आणि वारे वगैरे आणि मग प्रेसिपिटेशन एका सिक्वेन्सने बघणार आहोत. आज आपण इथे थांबू, ते पॉज करायचं.